तुमचा भाव छान, तर तुम्हाला सगळ्या गोष्टींमधून स्वामी मार्ग देतात. आणि पुन्हा तुम्ही म्हणाल, की स्वामींचा मार्ग आणि हनुमानजींचा माझ्या लेकी स्वामी म्हणजे सर्व. मग हां. तुम्ही कोणीही म्हणा. तुम्ही विष्णू म्हणा, शिव म्हणा, हनुमानजी म्हणा, गणपती बाप्पा म्हणा, विठ्ठल म्हणा, रुक्माई म्हणा, सगळे माझ्यासाठी तिथे नेऊन जातात. ओके. कारण तुम्ही जर स्वामींची पोथी वाचली, तर स्वामींच्या पोथीमध्ये स्वामींनी प्रत्यक्ष हे सांगितलंय, की "तू कोणाचीही सेवा कर, हं. ती नंतर येऊन माझ्यापर्यंतच पोहोचते." आता मगाशी तुम्ही मंदिरात आपण जेव्हा मठामध्ये आपण जेव्हा जातो, तेव्हा जनरली कोणालाच वेळ नाही. पेढ्याचा प्रसाद घेतला जातो आणि तो दिला जातो. पण त्या पेढ्याच्या प्रसादापेक्षा आपण जर आपल्या हाताने बनवलेला प्रसाद असेल, दोघांपैकी कुठलं जास्त स्वामींना आवडेल? म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीपासून लांब जायचंय, उशीर करायचा आहे, तर तुम्ही काळे कपडेच घाला. बरं. पण जर तुम्हाला स्वामींजवळ जायचंय, तर पिवळ्या कपड्यांशिवाय तुम्हाला गती नाही. हो. म्हणजे स्वामींच्या मठात जाताना 99 नाही, 201% प्रयत्न करा, की पिवळं वस्त्र घाला. आता बऱ्याच जणांच्या अशा कमेंट येतात, की आम्ही स्वामी सेवा करतोय. पण स्वामी सेवा जेव्हा सुरू केली ना, तेव्हाच घरात प्रॉब्लेम सुरू झाले किंवा अडचणी जास्त वाढायला लागल्यात. मग काय नक्की ह्या मागचं कारण आहे? म्हणजे स्वामी परीक्षा बघतायत, की काय त्यांच्या कर्मामुळे त्या गोष्टी घडतायत? मला या गोष्टीने काही फरक पडत नाही. जर माझ्यासाठी त्या लेव्हलच्या व्यक्तिमत्त्वाने हे सांगितलंय, हं. की गायत्री मंत्र स्त्रियांनी म्हणू नये, तर मी डोळे बंद करून त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मी ठेवते आणि ओके, मी गायत्री मंत्र जपत नाही. ओके. स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हटल्यानंतर स्त्रियांच्या शरीरावर त्याचा प्रचंड परिणाम होतो. बरं. हे सायंटिफिकली पण प्रूव्ह झालेलं आहे. रामकृष्ण हरी मंडळी. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. उत्सव भक्तीचा या आपल्या लाडक्या कार्यक्रमात. आणि आज भक्ती मार्गाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत मुंबईच्या शुभांगी राणे मॅडम, ज्या स्वामी सेवक आणि स्वामी भक्त आहेत आणि त्या स्वतः वास्तुतज्ञ आणि ज्योतिषतज्ञ सुद्धा आहेत. सो आपण जास्त वेळ न घालवता त्यांच्याकडे वळूयात आणि आज भक्ती मार्गाचा विषय काय आहे हे जाणून घेऊयात. मॅडम तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. खूप-खूप धन्यवाद. तुम्ही पुन्हा एकदा मला बोलवलत आणि विषय इतका सुंदर आहे तुमचा, की स्वामींचे अनुभव. तर म्हणजे मला असं वाटतं किती बोलू आणि किती नाही. तर माझे जे अनुभव आहेत, ते अनुभव तुमच्यासमोर मांडेन आणि त्या अनुभवातून आपल्या या प्रेक्षकांपैकी जर कोणी स्वामी मार्गाला लागत असेल, स्वामींच्या मार्गात येत असेल, तर ती आपल्या कामाची पोचपावती असेल असं मला वाटतं. वाह! नक्कीच, नक्कीच. मला वाटतं, की आता आपण जास्त वेळ न घालवता त्या अनुभवांकडे वळूयात. म्हणजे हं. अर्थात थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो. म्हणजे ताईंना किंवा मॅडमला आपण का बोलवलंय? आपला गोष्ट फायदेशीर नावाचा एक पॉडकास्ट आहे. त्याच्यावरती 50,000 सबस्क्रायबर YouTubeला ऑलरेडी आहेत. तर त्या पॉडकास्टवरती मॅडमने ऑलरेडी आपल्याकडे वास्तू आणि एकंदर ज्योतिष या संदर्भातले पॉडकास्ट केलेले आहेत. सो तिथे बोलता-बोलता स्वामी सेवा किंवा स्वामींचे अनुभव याविषयी खूप ऐकलं होतं. आणि म्हणून म्हटलं, की हाच विषय आपण आपल्या वारी संत कीर्तनाची या चॅनलवरती घेऊन येऊयात. त्यासाठी आपण मॅडमला बोलावलंय. त्यामुळे आता वेळ न घालवता आपण विषयाला सुरुवात करूयात. सो मी सांगण्यापेक्षा तुम्हीच सांगा, की स्वामींचे जे अनुभव आहेत. सो पहिला जो आपण म्हणतो ना, की पहिल्यांदा स्वामींची प्रचिती येते असं आपण म्हणतो. हो, अगोदर आपल्याला विश्वास थोडासा डळमळीत असतो. असतो. अ, भक्ती करावी, नाही करावी, स्वामी सेवा करावी, नाही करावी, हे खूप सारे प्रश्न असतात. पण एखादा अनुभव येतो आणि हे घट्ट होतं, की नाही आजपासून स्वामींची सेवा करायची. तर तो अनुभव काय होता? अ, मी खरं माझ्या आयुष्यात स्वामी 1996 ला आले. 96 ते 2000 पर्यंत असं होतं, की तुम्ही जसं म्हणालात हं, प्रचिती येते. तर तेव्हापासून स्वामी आले. म्हणजे माझ्याकडे पोथी आली स्वामींची. हं, बालवय, लहान वय असल्यामुळे ती पोथी घेतली आणि कपाटावर ठेवली गेली. हं, तेवढंच काय माझे माझे आणि ते ऋणानुबंध. हं. पण कॉलेजमध्ये असताना अशा काही घटना घडल्या, की कोणाच्यातरी मैत्रिणीच्या थ्रू, की मी मठात चालले. आता हां. मला मठ म्हणजे काय इथून सुरुवात होती. हं. मग तिथे गेलो. मग तिथे गेले आणि मी म्हटलं, "अरे, हे तर माझ्याकडे पण आहे." ओके. आणि मग परत आली आणि तो मठ म्हणजे माझा चेंबूरचा जो मठ आहे, हं. त्या मठात माझं पहिलं जाणं झालं. मग तिथून गेल्यावर पण ठीक आहे, पोथी घेतली, वाचायची. म्हणजे भाव तितकासा कनेक्टेड नव्हता असं मी सांगेन तुम्हाला. पण मग त्या सगळ्या ह्याच्यात कॉलेज आणि आयुष्याचे बरेच पायंडे ओलांडले हां. आणि कामाला सुरू झाली म्हणजे नोकरीला सुरू झाली. तर नोकरीमध्ये माझा सेल्सचा जॉब असल्यामुळे
अ, तिथे मला वनिता बुक्स यांचं जे सप्तशती आहे स्वामींची ती मिळाली ओके, आणि माझं नशीब, मी भाग्यवान, की मला ती त्यांच्या हातूनच मिळाली. कारण त्या माझ्या क्लायंट होत्या तेव्हा. ओके. आणि ते मिळाल्यामुळे म्हणजे कसं, की तिथून खरं माझा स्वामींच्या भक्तीचा पाया रोवला गेला. हं, मग स्वामींच्या भक्तींचा पाया रोवला गेला. मग जसं जमेल तसं करणं, नामस्मरण घेणं, पोथी वाचणं, जे जमेल ते हं, करत होते. पण असं म्हणतात, की माणसाला म्हणजे आपण माणूस आहोत ना, स्वार्थी आहोत. हं. माणसाला ठेच लागावी लागते. ती ठेच लागल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. हां. मग त्याच्यात बऱ्याचशा काही काळानंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर जसं प्रत्येक स्त्रीला वाटतं, की आपल्या आयुष्यात काहीतरी छान व्हावं, हं, पटापट व्हावं. म्हणजे प्रत्येक हं. स्त्रीची खूप प्रांजळ बरोबर. भावना असते. हां. मलाही असं वाटायचं, की अरे आपण एवढी मेहनत करतोय, एवढं सगळं करतोय, का होत नाही, काय होत नाही? मग पुन्हा ताईंशी माझ्या वनिता ताईंशी माझा संपर्क झाला. मग त्यांनी मला काही-काही पोथी दिल्या, की त्याचं असे पाठ कर, असं कर, तसं कर. ते करत, 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 करत इथपर्यंत. म्हणजे मी तुम्हाला सांगेल, की ते सगळं झाल्यावर आहे ना, मला सोशिओलॉजी टू सायकॉलॉजी, सायकॉलॉजी टू फायनान्समध्ये हां. आणि फायनान्समधून ज्योतिष किंवा वास्तू क्षेत्रातच स्वामींनी आणलंय. ओके. म्हणजे असं म्हणू शकता, की जबरदस्ती आणलं, त्यांनीच आणलंय. बरं. म्हणजे अगदी 12-15 वर्षापूर्वी जर मला समोरून कोणी सांगितलं असतं, की "शुभांगी, सूनर तू हे सगळं करशील." मीच हसली असते त्याच्यावर. "काय ओके. आहे?" असं. सो मग त्या सगळ्या अनुभवांचं एवढं हे होतं, की स्वामी तुम्हाला क्षणोक्षणी प्रचिती देतात. हं. सब्जेक्ट टू तुमचा भाव त्यांच्या प्रती तेवढा पाहिजे. ओके. आणि काय होतं आपण स्वामी, स्वामी, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे करतो. त्याला गरज नाही. स्वामी अशी ती आतून हाक आली ना, तर ते एक स्वामी पण पुरेसे आहे. ओके. आणि हा माझा अनुभव आहे. मग त्याच्यात मला जेव्हा स्वामींनी हे क्षेत्रात आणलं, त्याच्यानंतर मात्र तर मग ते इतकं घट्ट झालं, की बसता, उठता, खाता, पिता, झोपता फक्त स्वामी. म्हणजे ओके. आता समजा नॉर्मली बायकांना कमरेत चमक जास्त भरते. ती हं. भरली की "आई गं" म्हणतो. हां. तर मी स्वामी म्हणते. ओके. इतका फरक आणि इतका कनेक्टेड झालाय. सम टाईम आय फील बॅड, की यार मी माझ्या आईला पण विसरली, बट माझ्यासाठी दोन्ही आईच आहेत. हां. हिने जन्म दिलाय आणि ह्यांनी सांभाळलंय. त्यातला एक किस्सा सांगते तुम्हाला. हं. असं आहे, की अनुभवाचाच भाग आहे हा हां. स्वामींचा, की असं आहे, की गाडीत बसलो, की आमची पहिली रामरक्षा सुरू होते. दॅट हं. इज कंपल्सरी. आणि रामरक्षा झाली, की मी प्रेक्षकांना पण हा मंत्र देऊ इच्छिते, कारण हा हं. अतिशय लाभदायी आहे. खूप सुंदर उपाय आहे. जो कोणी व्यक्ती गाडी चालवतोय, जो कोणी व्यक्ती वाहन चालवतोय किंवा प्रवासाला निघतोय, हं. कुठेही निघा. पहिलं वाक्य पाहिजे, श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. ओके. आणि हे 11 वेळा म्हणायचंय. म्हणजे माझं चालू असतं. बोटांवर 11 वेळा म्हणायचं. 10 वेळा बोटांवर, 1 वेळा मनात म्हटलं की 11 वेळा होतं. श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. शरणं हं. प्रपद्ये. श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. ओके. हा मंत्र पण रामरक्षेतलाच आहे. ओके. हां. सो आणि इतकी घाई झाली होती मला पुण्याला यायचं होतं. आणि डोक्यात होतं बसेपर्यंत माझ्या डोक्यात असतं की गेल्यावर हे सुरू करा आणि मी ठार विसरली. ओके. आणि ठार विसरली म्हणजे की मला आहे ना साधारणतः खोपोलीचं हे सोडलं, की लक्षात आलं, अय्या! रामरक्षा झाली होती. पण हं. मी माझा जो जप करते तो नाही आणि माझं म्हणजे एकदम क्लिअर इन्स्ट्रक्शन्स असतात हं. हनुमानजींना, की मला त्रास नाही झाला पाहिजे. आणि मी विसरले आणि जिथे मला जाणवलं, तिथे आमच्या गाडीतून काय ते पाणी लिकेज होतं ते झालं. ओह! म्हटलं, "अरे वाह!" मग माफी मागितली, कान धरले, सगळं हं. केलं. पण शिक्षा म्हणजे शिक्षा. 2 तास. 2 तास मी खंडाळ्याच्या घाटात ओके. आणि तिथून जी परीक्षा सुरू झाली, कारण माझे सगळे प्लॅनिंग केलेलं सगळं गडबडलं हं. आणि मग ते 11:30 पर्यंत काम करून घेतलंय रात्री. ओके. आणि मग ते झालं. मग सगळं म्हटलं, "सॉरी माझं चुकलं." गडबडीत राहिलं वगैरे, वगैरे. पण नाही. मग सगळं झालं. ते आले, ते रिपेअर झालं. मग गाडी सुरू केली. गाडी सुरू केल्यावर पुन्हा श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये 11 वेळा म्हटलं ओके. आणि रात्री 11:30 वाजेपर्यंत जे काम माझं 7:30 अपेक्षित होतं होणं, हं. ते 11:30 वाजेपर्यंत माझ्याकडनं सगळं करून घेतलं. ओके. म्हणजे तुम्ही एखाद्या कार्याला, प्रवासाला निघालाय आणि तो तुम्हाला अपेक्षितपणे नीट व्हावा. हं. ॲक्सिडेंट्स आणि सगळं आपल्या पत्रिकेत बरेच कुयोग असतात, हां. प्रत्येकाच्या असतात. मग त्याच्यातून तुमचं सहज रक्षण व्हावं, हं. तर तुम्हाला श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये शिवाय पर्याय नाही. ओके. आणि ओके. त्याच्यात
हे 11 वेळा म्हणाच, पण त्याचबरोबर जर तुम्ही रामरक्षा म्हणत असाल, तर खरंच तुमच्या मागे रक्षा कवच उभं राहतं. ओके. तुम्हाला मी 2020चा अजून एक अनुभव सांगते हं. ह्याचाच. अ, तुम्ही सगळे सगळे प्रेक्षक रिलेट करतील. 13 जुलै का 12 जुलै होता. मला एक्झॅक्ट डेट नाही आठवत, पण जुलै महिना होता आणि लॉकडाऊन आपलं 2020चं होतं. हां. आणि तुम्हाला आठवत असेल तर कळंबोलीचा जो ब्रिज आहे, तिथे गाड्यांची जाळपोळ झाली होती. हो, हो, हो. ते न्यूजमध्ये बरंच चाललं हो, हो. होतं. आता आम्ही गावी असल्यामुळे आम्हाला याचा सुतराम संबंध नाही. बरं हं. फोन बंद, टीव्ही बंद, नेट बंद सगळंच बंद होतं. हं. आणि आम्हाला म्हणजे माझ्या सासू-सासऱ्यांना बरं वाटत नाही म्हणून आम्ही तिथून निघालो. आणि आम्ही तिकडनं निघालो आणि सेम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये ते सगळं केलं आणि म्हटलं, "महाराज मला प्लीज लवकर पोहचवा." नॉर्मली आमचं गाव ते माझं घर हं. 5.5 तासाची जर्नी आहे. हं. आम्ही 4.5 तासात दारात, घरी. ओके. आणि घरी आल्यावर सगळे, "अरे कुठे होतात? कुठून आलात? काय?" आणि मग मला क्लिक झालं, की आम्ही ज्या कळंबोलीच्या ज्या राइट साइडच्या ब्रिजवरनं गेलो, हं. लेफ्ट साइडला तुफान गर्दी, तिथे मारामारी होते, तिथे हे सगळं होतंय. ओह! मी बघितलं होतं ते, पण आतमध्ये नक्की काय चाललंय याचं काही कल्पना नाही. कारण हं. सगळं पॅक केलं होतं आणि गव्हर्नमेंटने सगळं बंद केलं होतं, की एकही गाडी जाणार नाही. आणि ओह! हे एकही गाडी जाणार नाही हे सांगत असताना, आमची इकडनं एक गाडी सुसाट पार होते आणि आम्हाला एकही पोलिसवाला अडवत नाही, भेटत नाही, थांबवतही ओह! नाही आणि आम्ही 4.5 तासात घरी पोहोचतो. हा अनुभव नाही का? हां. बरं लेफ्ट साइडला सगळे पोलिसवालेच उभे आहेत. ओके. पण त्यांचं आमच्याकडे कोणाकडेही लक्ष नाही. म्हणजे मला कधी-कधी वाटतं त्यांना आमची गाडी दिसली होती का जाताना? हां. पण इतकं कारण गाड्यांच्या जाळपोळ वगैरे झाल्या होत्या. काही प्रदर्शनं ओके. होती असं का. पण त्या ह्याच्यात पण आम्ही सुखरूप घरी पोहोचलेलो तेही 4.5 तासात. ओके. म्हणजे हे असे अनंत अनुभव आहेत माझे, पण त्यातला हा एक. त्याच्यामुळे गाडी चालवताना, कार चालवताना किंवा बाईक चालवताना तुम्हाला हा जर जप केला तर प्रेक्षकांना त्याचा फार फायदा होऊ शकतो. आणि अगेन भाव तिथे मार्ग. हां. तुमचा भाव छान, तर तुम्हाला सगळ्या गोष्टींमधून स्वामी मार्ग देतात. आणि पुन्हा तुम्ही म्हणाल, की स्वामींचा मार्ग आणि हनुमानजींचा माझ्या लेकी स्वामी म्हणजे सर्व. मग हां. तुम्ही कोणीही म्हणा. तुम्ही विष्णू म्हणा, शिव म्हणा, हनुमानजी म्हणा, गणपती बाप्पा म्हणा, विठ्ठल म्हणा, रुक्माई म्हणा, सगळे माझ्यासाठी तिथे नेऊन जातात. ओके. कारण तुम्ही जर स्वामींची पोथी वाचली, तर स्वामींच्या पोथीमध्ये स्वामींनी प्रत्यक्ष हे सांगितलंय, की "तू कोणाचीही सेवा कर, हं. ती नंतर येऊन माझ्यापर्यंतच पोहोचते." पण मग जे बलरूपी आहे, जे रक्षण करते त्यांचा आधार म्हणून मग तो माझा अनुभव आहे. ओके. त्याच्यात तुम्हाला स्वामींचा अनुभव म्हणजे मला हे सांगायला आवडेल, की स्वामींची सेवा मी जसं म्हटलं 96 पासून स्वामी माझ्या आयुष्यात आले. हं. माझ्या आयुष्यात तारक मंत्र कधी यावा? अपेक्षेप्रमाणे लगेच यायला पाहिजे. हो, हो. माझ्या आयुष्यात तारक मंत्र 2011 साली आलाय. ओके. तोपर्यंत मला तारक मंत्र माहीतही नव्हता. हे कुठल्याही स्वामी भक्ताला पटणार नाही. ओके. म्हणजे मी पोथी वाचते, मी स्वामींचं असं जसं जमेल तसं हं. करते. आणि अचानक माझी एक फ्रेंड म्हणाली, की "अगं, मी ना तारक मंत्र करत होती. एक तर स्वामींचं करता-करता मला एवढं हे सगळं झालं तारक मंत्राने." आणि मला क्लिक झालं, व्हॉट इज तारक मंत्र? हं. आणि मग मी ते सगळं सर्च केलं, हे केलं, ते केलं आणि म्हटलं, "अरे, मला कसं माहीत नाही?" मग मी विचारलं स्वामींना, "असं काय चूक केलं, की तुम्ही तारक मंत्र माझ्यापर्यंत दिला नाहीत?" आणि तिथे मला रिअलाईज झालं, की तुमच्या आयुष्यात जर तारक मंत्र येतो, तर ही स्वामींची कृपा आहे. ओके. आणि तुम्हाला सांगते त्याच्यानंतर तारक मंत्राने म्हणजे अगे ते वेगळंच वेवलन जुळलं. पण मी प्रेक्षकांना सांगू शकेल, की तुमच्या आयुष्यात जर तारक मंत्र आलाय, तर स्वामींचा आशीर्वाद तुमच्या मागे आहे. हे ओह! 200% ओके. म्हणजे मी हा अनुभव का सांगितला, की मला तिथे क्लिक झालं, की ठीक आहे हं. म्हणजे माझं अकाउंट सॉर्ट नव्हतं झालं. हां, हां, ते हां. भरला नव्हता. तो हिशोब झाल्यावर मग मला स्वामींनी दिला. पण जर आपल्या प्रेक्षकांपैकी कोणाच्या आयुष्यात जर तारक मंत्र झाला असेल किंवा आजपासून येणार असेल, असं पण हं. असेल, हो. की माझ्यासारखी अजून कोणीतरी शुभांगी असेल, जिला तारक मंत्र माहीत माहिती नसेल. नाही. हां. पण ती माईट बी तारक मंत्राच्या जपाला आजपासून सुरुवात करेल किंवा जेव्हा तिच्या आयुष्यात हा व्हिडिओ येईल तेव्हापासून करेल. हे असंच असतं. ओके. आपल्या पॉडकास्टच्यामध्ये पण बघा मी ते स्वामींचा तुम्हाला जपाचा एक एक्सपिरियन्स सांगितलेला. हां. तिथे भाव फार महत्त्वाचा असतो. तर ते सांगितल्यानंतर मला प्रचंड त्या स्वामींचं हे करायचं का, तसं करायचं का, असं बरंच विचारणं झाली. मग त्यामध्ये एका स्त्रीचा मला असा फोन आलेला, की "मॅडम माझ्याकडनं चुकून नॉन खाल्लं गेलंय आणि म्हणजे नॉन-व्हेजचा चमचा लागला उष्टा. माझ्या जेवणाला उष्टा माझ्या लेकीचा, तर मी काय करू? माझा एवढा-एवढा जप झालाय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केलं सगळं." पण म्हटलं, "अजिबात काळजी नका करू. तुम्हाला भाव आलाय, हं. तुम्ही सरेंडर झालाय, की मला वाटतंय चुकीचं, तर तुम्ही सेम कंटिन्यू केलत तरी चालेल. हं. पण तरी तुम्हाला वाटतंय मनापासून, की नाही मला नाही नवीन करायचंय, तर करा. कारण हं. तुमचा तो मागचा झालेला जप
कुठल्यातरी कारणासाठी वापरला जाणार असेल, ओके. तुमच्या कुठल्यातरी पुण्याईचा वापर करून तिथे हं. काहीतरी सेटलमेंट करायची असेल, म्हणून तुम्हाला हा भाव आलाय. ओह! इतकं कनेक्ट तुम्हाला स्वामींशी व्हावं लागतं. आणि मग अशा प्रकारे जर तुम्ही ह्या गोष्टी करत गेलात ना, तर प्रचंड छान अनुभव येतात. अनुभव अजून आपण पुढे घेऊयात. हां. पण मध्ये मला लोकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचारायचं आहे, की हं. आता ठीक आहे तुम्ही तुमचे अनुभव सांगताय. आपले प्रेक्षक आहेत त्यांना वेगवेगळे अनुभव असतील. पण बरोबर. जी लोकं नवीन आहेत, ज्यांना स्वामी समर्थ माहिती आहेत, ते स्वामी समर्थ हे मंत्रही म्हणतात. हं, काहींना तारक मंत्रही माहिती आहे. हं. पण स्वामी साधना एक्झॅक्टली कशी करायची? म्हणजे स्वामींना शरण कसं जायचं? ओके. ही जी वेव्हलेंथ आहे थोडक्यात आपण म्हणूयात, तर ती कशी पार करायची याविषयी सांगा? बघा मी त्याच्याबद्दल बोलावं इतकं काही मोठी मी नाही. पण मी तुम्हाला कसं करू शकतो, मी कशी झाले ते मी हं, सांगू शकेल जेणेकरून तसं जर हं, प्रेक्षकांनी केलं, तर नक्की कनेक्ट होईल. सगळ्यात पहिलं तर स्वामींकडे तुम्हाला जायचंय तर तुम्हाला सरेंडर व्हायचंय. हं. तुम्ही जेव्हा म्हणजे माझ्या आसपास जेव्हा काही व्यक्तिमत्व येतात आणि मी स्वामींचं हे करते, मी स्वामींचं ते करते, मी स्वामींचं एवढं करते, मी स्वामींचं तेवढं करते. आता मी काही बोलत नाही कारण हे सगळं बोलल्यानंतर ते सगळं झिरो झालेलं असतं. बरोबर आहे. आपण नाही म्हणू शकत मी स्वामींचं काय करते. रादर तुमचा भाव काही असावा, मी स्वामींचं काही नाही करत, स्वामी माझ्याकडनं करून घेतात. हं, ही पहिली पायरी आहे. बरोबर. आणि हे खरंच खरं आहे. तुम्ही करून बघावं सगळ्यांनी, की मी स्वामी आज आहे ना, मी बसून एवढ्या-एवढ्या माळा करतेच, हे हं, म्हणा आणि करा सुरू. हं, अनुभव आहेत लोकांचे. पण तेच म्हणा, की "स्वामी, मी आता बसते. जे काही करून घ्यायचं ते करून घ्या." हं. बघा तुम्हाला इतका स्मूथ वेळ मिळतो. तुमचा एवढा जप होतो, की तुम्हाला "अरे बापरे! मी एवढ्या केल्या किंवा माझा एवढा जप झाला." करेक्ट. तर तुमचा भाव शरणागतीचा पाहिजे. तुम्ही म्हणाल, "मी मठात जाते, मी हे करते." गरज नाहीये. हं, घरातून पण करू शकता. पण सुरुवात ज्याने करायची आणि स्पेशली यंग जनरेशनला जर तुम्हाला स्वामींच्या या पंथाला लावायचं असेल, हं. तर सोप्पं. मठात जायचं, मठात झाडलोट करायची. ओके. मठाची साफ-सफाई करायची. मठामध्ये बसायची जी आसनं असतात, ती बऱ्याचदा लोकांनी वापरलेली असतात. ती हं. धुवायची, सुकवायची किंवा बसायला द्यायची, ते करायची, ती सेवा करायची. ओके. मठाच्या आजूबाजूला जी झाडं असतात त्यांची सेवा करायची. म्हणजे साफ-सफाई हं. करणं, पाणी हे करणं. तुम्हाला माहिती आहे सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे. जर तुम्हाला तुमच्या कुंडलीतले ग्रह काहीच मार्ग देत नाहीत, ओके. काही हां, सुचत नाही, हां. तर मठात जायचं. मठामध्ये जे चपलांचं स्टँड आहे, हं. तिथल्या सगळ्या चपला घ्यायच्या, सगळ्या स्टँडवर व्यवस्थित लावायच्या, हात धुवायचं, सगळं स्वच्छ करायचं, झाडलोट करायची आणि मग आतमध्ये जाऊन जपाला बसायचं. ओके. इतकी प्रभावी सेवा आहे ना ही, की मी तुमच्या पॉडकास्टवर इथे लाईव्ह सांगते, की ही सगळी करायला सुरू करा. वर्षभर ही सेवा करा आणि वर्षभराने याच पॉडकास्टच्या खाली येऊन तुमचे अनुभव सांगायला सांगा. ओके. ही पहिली शरणागती. बघा, तुम्ही दुसऱ्यांच्या चपला उचलणं, हं. ह्याच्यासारखं गर्वहरण आहे का? इथे करेक्ट. लागतं ना, हे हां. खाली ठेवायला लागतं. करेक्ट. इगो खाली ठेवल्याशिवाय नाही. पण तिथे ती शरणागती तुमची अपेक्षित आहे स्वामींना, हं. की तू पहिला जमिनीवर ये, मग मी तुला बरं. तो. मग त्याच्यानंतर स्वामीमध्ये झाडलोट करणं. मी तुम्हाला हे म्हणत नाही तुम्ही स्वामी सेवेकरीच व्हा, जरुरी नाहीये. तुम्हाला तिथे कोणी ओळखतंय, नाही ओळखतंय, चपलीचं स्टँडचं ते करायला तर पण ते कोणीच करत नाही. नाहीच. बरोबर. ते तुम्ही करा. मग ते करून झाल्यावर हळू तुमचं सगळं झालं, की तिथे जाऊन जपाला बसा. ध्यान करा. जप नाही होतंय, काही प्रॉब्लेम नाही. ध्यान करा. ध्यान नाही होतंय, नामजप करा. नामजप नाही होतंय, घरी बसून करा. पण ह्या छोट्या-छोट्या लयीतून जाऊ शकता. मग तुम्ही जसं म्हणालात तारक मंत्र आहे, तो एकदा म्हणा, दोनदा म्हणा, तुम्हाला हं. वाटेल तेवढा म्हणा. पण ती सुरू करा. मग स्वामी तुमचा हात धरल्याशिवाय राहत नाहीत. ओके. आणि स्वामी हात धरतातच धरतात. सेवेचा अजून एक भाव सांगतो, की काय होतं ना, मठामध्ये जाताना तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल, काही स्वामी भक्त पण काळे कपडे घालून जातात. ओके. हां. काळा कपडा हा डिलेचा कारक आहे. ओके. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीपासून लांब जायचंय, उशीर करायचा आहे, तर तुम्ही काळे कपडेच घाला. बरं. पण जर तुम्हाला स्वामींजवळ जायचंय, तर पिवळ्या कपड्यांशिवाय तुम्हाला गती नाही. ओह! म्हणजे स्वामींच्या मठात जाताना 99 नाही, 201% प्रयत्न करा, की पिवळं वस्त्र घाला. ओके. आणि तेही नाही जमत आहे, तर मग पांढरं किंवा मोती रंग किंवा इतर रंग एक्सेप्ट पिवळं ओके. एक्सेप्ट काळं. म्हणजे तुम्हाला पिवळं वस्त्र आहे ना, तुम्हाला स्वामींपर्यंत कनेक्ट करायला मदत करतं. ओके. आणि स्वामींचा रंग आहे तो. ती तत्व आहे, ती ऊर्जा आहे ती हं, त्यांची. हं. तर ते तुम्ही करू शकता. दुसरं तुम्हाला एक सांगते, की अजून बऱ्याचदा असं होतं, की स्वामींच्या मठात जेव्हा व्यक्ती जातात ना, तेव्हा असं
म्हणजे मी हे कोणाबद्दल बोलत नाहीये, पण मला असं जे जाणवलंय, की असं फार हे असतं, की हां, हे दिलं, हे दिलं, हे दिलं. हो, म्हणजे हो, हो, म्हणजे हो. मी हे हे देतोय, मी मी हे देतोय. देतोय. हां. अहम आहे ना तो शेवटी. करेक्ट. हो. बघा आपण माणूस आहोत ना, मग तो असणारच आहे. हां. पण मग प्रयत्न करा, की त्या अहमाला पहिली जी खाली स्वामींची पहिली पायरी ती अहमाचीच आहे. हो. तिथे सोडायचं आणि मग जायचं. मग हे कमी कसं करायचं? हं. कारण तुमच्या हातात आहे, दिसतंय तर तो तुमच्यात येणारच आहे कारण येणारच आहे. कली आहे. करेक्ट. मग सोप्पं एक पिवळ्या रंगाचं कापडी पिशवी घ्यायची. हं, तुम्हाला जे काही स्वामींना अर्पण करायचं आहे, ते पिशवीत समर्पित करायचं. हं. दक्षिणा ठेवायची. दक्षिणेशिवाय स्वामींना काहीही अर्पण करायचं नसतं. ओके. किमान ₹11, ₹1 जी तुमची इच्छा आहे. ₹21, ₹51, ₹101 त्या दक्षिणेसहितच स्वामींना अर्पण करायचं. ओके. ते त्या काळ्या पिशवीत ठेवायचं आणि जी कोण गुरुमाऊली समोर असेल तिच्या हाती द्यायचं, की हे स्वामींचरणी अर्पण आणि नमस्कार करायचा आणि बाहेर यायचा. बघा तुमच्या मनात कुठलीही अहमची भावना येत नाही, की मी हे दिलंय. ओके. कारण ते जर देऊन ती अहमची भावना येत असेल, तर तुम्ही केलेलं सगळं अर्पणचं रिझल्ट 0 ओके. आणि ह्या चुका होतात. अनावधानाने होतात. हं. अनावधानाने म्हणण्यापेक्षा हा व्हिडिओ ज्यांच्या नशिबात जाईल ना, त्यांना हे सगळं पोहोचवायचं असेल स्वामींना म्हणून होतंय. ओके. हां. धिस इज हाऊ इट वर्क्स करेक्ट. असंच असतं. बरोबर आहे. मग मे बी कोणाचे तरी आयुष्य जाणार असेल, कोणाला तरी हं. ऐकायचं असेल, कोणाला तरी स्वामींना कान उघडणी करायची असेल असं पण असू शकतं. करेक्ट. सो मग हे अशा प्रकारे करायला पाहिजे. स्वामींच्या मठात जाताना जितकं पिवळ्या गोष्टी तुम्ही नेऊ शकता, पिवळ्या वस्तू अर्पण करू शकता, तेवढ्या अर्पण करा. त्याने फार लवकर कनेक्शन होतं स्वामींबरोबर. ओके. आता आपण तुम्ही मठाचा आत्ता विषय घेतला, की आपण अर्पण करताना पण ते एक असतं, की मी हे देतोय, मी ते देतीये. हे होतं. आणि पण काही लोकं मी असे बघितलेत मठात, मी पण जातो तेव्हा, की अ, आत जाताना एक मी तर बाजूला ठेवलाच पाहिजे. पण एक तुच्छतेची भावना म्हणा किंवा तो स्वभावाचा भाग असतो, की व्यवस्थित बोलणार नाही, आडव्यात बोलणार किंवा आपल्याकडं वागताना नीट वागणार नाही. ही एक भावना असते. त्या मठात गेल्यावर सुद्धा असतंच तसं. खरी गोष्ट. मग जरा त्याविषयी सांगा? ॲक्चुअली कसं आहे, हा विषय म्हणजे पुन्हा संस्कार हं, आपण ज्याच्यावर बोललोय, हं, की स्वामींच्या मठात खरं जायचंच असतं सगळं सरेंडर करायला. हं, पण आपण खरं सरेंडर करायचं बाजूला ठेवतो, सगळं मागायला जातो. हं. आणि मागायला जाताना पण तुमचं लक्ष स्वामींवर किती असतं? हां. हिने म्हणजे बिंग फिमेल, हां. हिने साडी कुठली घातली, हिने ड्रेस कुठला घातलाय, हिने असाच का घातलाय, त्याने तसंच का घातलंय? मग तो हा प्रसाद वाटतोय, तो असाच काय, तो तसंच काय, तिने असं काय? हं, See बघा हे असंच होतं. सो याच्यात चुकी म्हणाल तर हो आपली आहे. पण कारण कली बसलाय ना इथे, राहू हं, आहे ना, हं. तो तुम्हाला डायव्हर्सिफाय करणार आहे. पण तुम्ही गेलाय कशाला? सो यू शुड बी व्हेरी फोकस. स्वामींच्या मठात करेक्ट. जाताना इथे झापडं लावायची घोड्यासारखी. स्वामी, बाकी सगळं आणि तुम्ही जसं म्हणताय, हे जेव्हा लक्षात आता बघा, तुमचं लक्ष तिकडेच गेलं की नाही? हं. म्हणजे काय? की तुमचं लक्ष तिकडे डायव्हर्ट झालं. हां. इग्नोराय नमः. ओके. कारण तिथे येणाऱ्या त्या माणसाच्या नशिबामध्ये अजून तेवढे चांगले भोग आले नाहीत, की त्याला ओके. ती बुद्धी व्हावी, की अरे स्वामींच्या दारात येऊन तरी नीट बोल, हं. नीट वाग, नीट प्रेझेंट कर किंवा हे कर. त्याचे भोग आहेत. त्याला आपण नाही करेक्ट. काही करू शकत. हं. तुम्हाला त्याचा त्रास होणं हाही तुमचा भोग आहे. ओके. त्यामुळे त्या गोष्टीला सरळ इग्नोर करायचं. कारण त्याच्यावर तुमचा कंट्रोल नाही. नाही. त्याच्यावर एक छान अनुभव सांगते. हं, अनुभव म्हणण्यापेक्षा मी वाचलेली कथा आहे. हं, मला फार पटली ती. हं, तर मी ती तुम्हाला सांगते म्हणजे हं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वामी ओके. देतील. हां, मे बी तुम्ही हा प्रश्न त्याच्यासाठी विचारलाय, की असा प्रश्न ज्यांच्या मनात फिरत असेल त्यांना ह्या कथेतून हां. पोहोचवावं. टेंबे स्वामी माहिती आहे ना हो. तुम्हाला माणगाव? हं. टेंबे स्वामी इतके स्वामी भक्त किंवा इतके मोठे दत्तभक्त होऊन गेलेत, की साक्षात दत्तगुरू येऊन दुपारचा 12चा भोग जेवायचे त्यांच्या हातून. हां. म्हणजे टेंबे स्वामी दत्तगुरूंना भरवायचे असं ऐकलेलं आहे आणि अशी कथा आहे. अहम पुन्हा हं. मी स्वामींना भरवतो, म्हणजे हां, मी हां. दत्तात्रयांना भरवतो ही भावना मी नाही म्हणत त्यांना अहम असेल, तो नसेलच. हं. पण मी असं गृहीत धरते, की त्यांना ही भाव कुठेतरी एक लय पण उमटून हां. गेली असेल आणि दत्तगुरूंना म्हणजे स्वामींना त्यांच्या मनातला तो लयीचा जो आविर्भाव झालाय हं, अहमचा, हं. तोही पुसून काढायचा असेल म्हणून ही घटना घडली, ओके. हे हां. मी मानते. हं, मग तिथे असं झालं, की स्वामींनी ताट वाढलं दत्तप्रभूंना आणि पाणी आणायला गेले. हं. कथा अशी आहे. आता ताट वाढलं म्हटल्यावर आणि तेवढ्यात एक ब्राह्मण खूप दिवसाचे भुकेले ते तिकडनं आले आणि त्यांनी बघितलं, की अरे ताट वाढलंय. पण ते ताट वाढलेलं गाभाऱ्यात नव्हतं. कारण गाभाऱ्यात असतं, तर ते स्वतः पण ब्राह्मण हां. म्हणाले असते, की "अरे नाही, नाही देवाचा हां. प्रसाद आहे, कसा खायचा?" हां.
पण ताट इथेच होतं कारण महाराजांनी ताट अशा ठिकाणी महाराजांकडनं ठेवलं गेलं, हं. की त्याला वाटावं हा जेवायला मलाच वाढलंय. हां, हां. ते आले, त्या ब्राह्मणाने तो प्रसाद भक्षण केला आणि तृप्त झाले कारण ते जवळ-जवळ 4-5 दिवस भुकेलेले होते. ओके. आता हां. तुम्ही विचार करू शकता आपण सकाळी उपाशी असेल तर संध्याकाळपर्यंत आपली काय हाल होते. काय त्या बरोबर आहे. बिचाऱ्यांना आणि तेव्हाच्या काळी जेव्हा सगळं गाडी-घोडा नव्हता, चालत जाणं हं, हं. म्हणजे हे सगळं आपण रिलेट करायला पाहिजे. ते सगळं झालं आणि तेवढ्यात स्वामी म्हणजे टेंबे स्वामी गडवा घेऊन आले हां. पाण्याचा आणि त्यांनी बघितलं आणि त्यांची तळपायाची मस्तकात गेली, की "माझ्या दत्तगुरूंचा प्रसाद तू कसा खाल्ला?" असं-तसं बरंच बोलले त्याला. "तुला काय वाटतं का?" वगैरे, वगैरे हं, तेव्हाच्या पद्धत जे काय जे. हं. तो बिचारा पण ब्राह्मण हिरमुसला, की "अरे, अरे! माझ्याकडनं केवढं पातक झालं, की मी दत्तप्रभूंचा प्रसाद माझ्याकडनं खाल्ला हं, घेतला." बिचारा तोही अश्रू ढाळतोय, हे अश्रू ढाळतायत कारण माझ्या दत्तगुरूंचा प्रसाद गेला. हं. तो ढाळतोय कारण मी दत्तगुरूंचा प्रसाद खाल्ला. परत टेंबेस्वामी मागे गेले. परत त्यांनी ओलात्याने म्हणजे त्यांच्या ज्या काही पद्धती असतील त्याप्रमाणे प्रसाद केला आणि परत हं, आणून दत्तगुरूंना प्रसाद हं. वाढला. 1 तास झाला, 2 तास झाले, संध्याकाळ झाली. प्रसाद खायला काय दत्तप्रभू येईनात. ओके. आजचा प्रसाद तसाच. स्वामींचा पण उपवास नाही खाल्ला. संध्याकाळचा भोग नाही खाल्ला. दुसऱ्या दिवशी सेम, तिसऱ्या दिवशी असं बरेच दिवस झालं, हं. की प्रभू काही येईना. तोपर्यंत ह्यांचाही उपवास. कारण ते जेवल्याशिवाय हां. टेंबेस्वामी जेवायचे नाही. असं बरेच दिवस झाल्यावर टेंबे स्वामींना जे आपण म्हणतो ना क्लिक होतं. हं, ते क्लिक असंच होत नसतं. हं. ती त्यांची नियोजित बुद्धी असते, की ह्यावेळेस तुला क्लिक व्हायला पाहिजे. ओके. आणि मग टेंबे स्वामींना क्लिक झालं, की मी काहीतरी गडबड हं, हं. केली आहे. मग त्यांनी मागचे सगळे सिक्वेन्स लावले आणि मग त्यांना कळलं, की "अरे हो, मी चुकलो. मी कसं बोललो त्याला एवढं सगळं, हं. त्या ब्राह्मणाला." तर तो ब्राह्मण तिथे आता होता का? नव्हतं. नव्हता. तो तर निघून गेला होता. त्याचं कर्म तेवढंच होतं. टेंबे स्वामींच्या आयुष्यात यायचं, त्यांना तेवढा-तेवढा संताप द्यायचा, हां, मग हां. त्यांच्याकडनं ते करायचं आणि तो निघून गेला. हं, आणि मग टेंबे स्वामींना रिअलाईज झालं, की बापरे! मी काहीतरी चूक केली आणि मग त्यांना आठवलं सगळं आणि मग ते हं. बघा, फार मोठं व्यक्तिमत्व आहे ते पण. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांना कळलं, की मीच चुकलोय आणि तिथे ना एका छान स्तोत्राची निर्मिती झाली. ज्याला म्हणतात करुणापदी. ओके. शांत हो गुरुदत्ता, ओके. वासुदेव ठीक आहे. प्रार्थितो आता. ओके, म्हणजे ती जी करुणापदी आहे, ती ह्या घटनेनंतर घडलेली पहिली करुणापदी आहे. ओके. आणि मग ती करुणापदी म्हणून झालं, कारण ते हं, किती आर्ततेने बोलले असतील ह्याचा हं. अंदाज हो, तुम्हाला मला हो. येऊ शकतो. मग साक्षात दत्तप्रभू आले. त्यांना म्हणाले, की "काय झालं?" म्हणाले, "प्रभू तुम्ही रागवू नका." मग मग दत्तप्रभूंनी विचारलं, "हे मंदिर कोणाचं?" टेंबेस्वामी म्हणाले, "तुमचं." "इथे सत्ता कोणाची?" टेंबेस्वामी म्हणाले, "तुमची." "मग इथल्या गोष्टींवर अधिकार कोणाचा?" टेंबेस्वामी म्हणाले, "तुमचा." "मग ह्या गोष्टींवर काय करायचं? कोणाला द्यायचं? कुठे द्यायचं? किती द्यायचं? ह्याचा अधिकार कोणाचा?" टेंबेस्वामी म्हणाले, "तुमचा." "मग तुला अधिकार कोणी दिला त्या ब्राह्मणाला हे बोलायचं, की तू माझा नैवेद्य ओह! खाल्लास?" कळतंय तुम्हाला? हं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? आपल्याला मठाच्या आत गेल्यानंतर कोण काय करतंय, वागतंय, कसं करतंय, वागतंय, वाईट बोलतंय, वाईट देतंय, कमी प्रसाद देतंय, जास्त प्रसाद देतंय, कमी विभूती देतंय. तो आपला संबंध नाही. नाही. कारण तिथे सत्ता स्वामींची आहे. ते स्वामीचं आणि त्याचं कॅल्क्युलेशन्स आहेत. करेक्ट. मे बी त्याने पूर्वजन्मी फार पुण्य केलं असेल, की स्वामींच्या मठात येऊन पण त्याला वाईट बोलायचा अधिकार आहे. असू शकतं ना. ओके. आपण तेवढं कर्म नाही केलंय म्हणून आपल्याला चांगलंच बोलायचंय. हां. करेक्ट. अशा प्रकारे बघायला पाहिजे. तुम्ही जेव्हा इथून पुढे मठात जाल किंवा कोणी जाईल, हं. तेव्हा बाकी इग्नोर आहे ना मग. फक्त झापड लावायची, "स्वामी, ओके. कॉन्सन्ट्रेट ओन्ली स्वामी." हं, मग तुम्हाला स्वामी वेगळी विभूती देतात. हं. अनुभव आहे. तुम्हाला माहिती आहे का, मला एका फार मोठ्या व्यक्तिमत्त्वाने असं सांगितलं होतं, की कोणत्याही मंदिरात गेलात, कोणत्याही मठात गेलात आणि जर तुम्ही काही अर्पण केलंत हं. आणि त्याची पोचपावती तुम्हाला नाही आपल्याला अपेक्षा असते. हो, हो, हो. हां, की मला स्वामींचं फुल नाव. तरी मिळावं, मला नारळ तरी मिळावा, मला काहीतरी द्या स्वामी. म्हणजे मी मानेल, की तुम्हाला माझं पोचलं. हं, पण अगेन हे मला मोठ्या व्यक्तिमत्त्वाकडनं कळलंय. त्याच्यामुळे मी ह्याचं पोचपावती तुम्हाला देऊ शकत नाही, की कुठे लिहिलंय. हं. पण एवढं सांगते, की त्या व्यक्तिमत्त्वाने सांगितलं म्हणजे माझ्यासाठी काळ्या दगडावरची पांढरी रेघ. ओके. तर ते म्हणाले, की जेव्हा तुम्ही स्वामींना किंवा कुठल्या मंदिरात काही अर्पण करता आणि जर ते स्वामींपर्यंत पोहोचलंय असं असेल, हं. तर त्या दिवशी तुम्हाला परत प्रसाद काही मिळत नाही. ओके. आणि जर असं घडलं, तर समजायचं की ॲक्चुअली मी आज स्वामींपर्यंत पोहोचलो.
ओके. बघा किती वेगळं आहे हे. हां. आत्तापर्यंतचा सगळा म्हणजे कोणाचंही कॉमन मॅनला असं वाटतं, की मला फुल मिळालं, माझं स्वामींना पोहोचलं. करेक्ट. निश्चित तुम्हाला फुल मिळालं त्याचा त्याचा काहीतरी आधार आहे. हं. पण ही भावना फार मोक्ष, की तुम्ही जे स्वामींना दिलंय ते हं. सगळं स्वामींनी एक्सेप्ट ओके, केलं ओके. आणि अशा प्रकारे जायला पाहिजे. त्याच्यामुळे मंदिरात हे आता तुम्हाला मी एक सांगते. तुम्ही जो अनुभव घेतलाय तो मी प्रचंड घेतलाय. मी प्रेक्षकांना सांगते आपण एका अशा चांगल्या चॅनलवर हे करतोय, की आपण गेली वर्षभर सैनिकांसाठी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ घेतोय. ओके. अरे वाह! दर रविवारी, आता दर रविवारी सुरू केलेत गेल्या 2 महिन्यापासून, पण त्याच्या आधी एकादशीला घेत होतो. माझा संकल्प एवढाच होता, निस्वार्थ, की अ, ही घटना घडली फेब्रुवारीमध्ये. हं, कारण 26 जानेवारी नुकताच येऊन हं. गेलेला आणि 26 जानेवारीला मी राहते त्या सोसायटीत असं एक व्यक्तिमत्व, वयस्कर व्यक्तिमत्व त्यांना फार दुःख झालं, की "अरे काय तुम्ही वंदे मातरम पण घेत नाही," असं-तसं आणि त्या माझ्याजवळ बोलल्या, की ओके. "सैनिक आपल्यासाठी एवढं करतात, आपण काय करतो त्यांच्यासाठी?" आणि माझ्या डोक्यात ते एक वाक्य इथे फिट झालं. आता बघा मी नेहमी म्हणते ना, की तुमच्या आयुष्यात येणारं वाक्य पण स्वामीने प्लॅन केलेलं असतं. करेक्ट. हां. माझ्या आयुष्यात ती व्यक्तिमत्व स्वामींनी ह्या वाक्यासाठी प्लॅन केली होती त्या इन्सिडेंटसाठी. आणि मनात म्हटलं, "हाय यार शुभांगी, आज एवढं वयस्कर व्यक्तिमत्वाला एवढं दुःख आहे. तू तर यंग आहे, तुला काय दाढ भरली आहे?" मी ह्या शब्दात हं. स्वतःला विचारलं, "तू का नाही काय करत?" प्रत्येक वेळेस आपण असं म्हणतो, की शिवाजी महाराज जन्मावेत, पण ते दुसऱ्याच्या घरात. हां. असं का? तुला वाटतं, की नाही सैनिकांसाठी कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे. व्हाय डोंट यू स्टार्ट? म्हटलं लेट्स स्टार्ट आणि इमिजिएट मी एकादशीचा उपवास करते कैक वर्ष. हं. म्हटलं एकादशी चला उद्या. मग मी 2-3 जणांना बोलली, माझ्या डोक्यात अशी संकल्पना आहे, आपण असं-असं करू. ते म्हणाले, "हां, इथे-इथे जागा या." आणि त्या दिवशी मला तिथे जागा मिळाली आणि विठ्ठल माऊली समोर आहेत माझ्या, त्यांच्या साक्षीने सांगते, तिथे इतका सुंदर माझा तो अनुभव झाला. 6 जण होतो आम्ही पहिल्या सुरुवातीच्या दिवशी ओके. आणि हां. 6 जणांनी तेव्हा संकल्प वगैरे माहीत नव्हता. फक्त एवढंच म्हटलं मनोमन, की आम्ही जो केलेला हा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ आहे, तो आपल्या सैनिकांना अर्पण. हं, हा पहिला संकल्प, पहिल्या दिवशीचा ही एक लाइनर हं. आणि ते सुरू झालं. आता ते सुरू झालं आणि त्याच्यानंतर म्हटलं, की सुरू झालं बरोबर आहे. पण त्यांनी सांगितलं, की "मॅडम 2-3 महिने काही आपल्याकडे पुढची जागा अवेलेबल नाही." आता ओह! म्हटलं संकल्प घेतलाय, तर दर 15 दिवसांनी मला जागा तर पाहिजे. हं. कारण जागा पाहिजे कारण तेव्हा आपण संकल्प घेऊन तुळशी अर्चन करून आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणत होतो. मग ते करत असताना असं झालं, की आता मंदिरं शोधायची आहेत. मी ठाण्यातली सगळी मंदिरं पालती घातली आहेत. ओके. कोणीतरी सांगतंय मला लेटर आणून दे, कोणीतरी सांगतंय मला हे करून दे, कोणीतरी सांगतंय माझी एवढी आमची फी आहे वगैरे, वगैरे. म्हटलं ठीक आहे फी देते. मग फी दिली की ती सांगणार नाही ही दिवस म्हणजे तो एकादशीचा दिवसच हां. अवेलेबल नाही, हे नाही, ते नाही. खूप मनस्ताप. म्हणजे असं मी फेब्रुवारी, मार्च, एप्रिलपर्यंत काढलं. हं, इतकं की एप्रिलला एका मंदिरात गेली होती. तर दत्त मंदिर आहे. हं. मी सगळ्यांसमोर सांगते आणि हे ऐकल्यानंतर जर प्रत्येक मंदिर ज्याच्या मालकीचं मंदिर आहे, त्याच्या मनात थोडा जरी फरक पडला, मे बी स्वामींना तसं घडवायचं असेल म्हणून मी हं, बोलते. फार व्यथित झाली मी. त्या मंदिरात प्रचंड जागा आहे बसायला. हं, मला एक कोपरा पाहिजे होता. 5-6 जण आम्ही येणार होतो आणि हं. ते, "नाही आमचं असंच आहे, आमचे 4 जण ट्रस्टी आहेत, मग त्यांचं अप्रूव्हल लागतं, हे लागतं." म्हटलं, "अहो तुम्ही तुमच्या ट्रस्टींना सांगा, की हे कुठेही स्वतःच्या लाभासाठी नाही करत आहेत. हं. मला दत्त मंदिर याच्यासाठी हवंय किंवा मंदिर, की मी चांगल्या औरामध्ये केलं तर ते हां. सैनिकांना पोहोचेल." बरोबर. मला इतकं त्यांनी म्हणजे इतका मानसिक त्रास झाला मला, की म्हटलं, "अरे काय आहे?" आणि मी सांगते, की माझ्यासाठी ना ही निस्वार्थ सेवा आहे समाजाची त्या सैनिकांसाठी, ज्यांच्या जीवावर आज तुमचं मंदिर उभं आहे. बरोबर. फॅक्ट आहे हे. हं. आणि मी एवढी व्यथित झाली, मी घरी येऊन खरंच सांगते इतकी रडली, खूप रडली. मला वाईट वाटलं. म्हटलं, "एवढी परीक्षा का घेतायत?" स्वामींना म्हटलं, "ठीक आहे, तुम्हाला घ्यायची ती परीक्षा घ्या आता बस. आता ऑनलाईन." आणि मग मग त्यांना सांगितलं, की "आपल्याला जागा मिळत हं, नाही. आपण आजच्या दिवस ऑनलाईन करूया." हं, आता ऑनलाईन केलं. पण म्हणतात ना, ती एक ट्रिक असते स्वामींना तुम्हाला हं, फिरवायची. आणि ऑनलाईन केलं बघा. ऑनलाईन केलं तर पाठवायचं आहे. मी 10 जणांना एस-एम-एस पाठवणार त्याच्याशी ग्रुप करू. हं. मग ग्रुप झाला. तो ग्रुप आजपर्यंत आपण दर रविवारी 7 वाजता आणि हं. दर एकादशीला 7 वाजता विष्णू सहस्त्रनाम ऑनलाईन घेतो आणि आज जवळ-जवळ 200 जण आपल्या ग्रुपवर समावित आहेत ओके. आणि ते 200 जण आपापल्याला जसं-जसं जमेल तसं-तसं तर करतात. पण त्यातला किमान 25% 20% ते 25% क्राउड आपल्या ऑनलाईनला सहभागी असतो आणि आपण तो ओके. एकत्रित जप करतो. मी तुम्हाला जे म्हटलं, ते आपल्याकडनं हे करून घेतात. त्याच्यामागे प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही नियोजन असतं हं. आणि ते करून घेतायत.
तर मी आपल्या प्रेक्षकांना पण सांगेन, की जर शक्य असेल तर खरंच तुम्ही त्या गोष्टीमध्ये सहभागी व्हा किंवा तुम्ही जिथे असाल तिथे करा आणि आम्हाला कळवा, जेणेकरून सैनिकांना ती ऊर्जा मिळणं गरजेचं आहे त्यांच्या रक्षणासाठी. ओके, ओके, आणि आपण 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला ऑफलाईन करतो. आपण मागच्या ओके. 26 जानेवारीला केला, त्याचा अनुभव सांगते. 26 जानेवारीला जेव्हा ऑफलाईन करायचं म्हणजे लोकं पाहिजेत कारण हां, नाहीतरी बरोबर आहे. हॉल बुक केलेला, सगळं आम्ही केलं होतं सगळी अरेंजमेंट आणि अपेक्षित होतं, की जवळ-जवळ 100 तरी यायला पाहिजेत. हं. पण मला एका ग्रुपने सांगितलं आमची 70 माणसं येतात आणि त्या ग्रुपने 2 दिवस आधी सांगितलं, की आमची माणसं येऊ शकत नाहीत. आमची माणसं दुसरीकडे विष्णू सहस्त्रनामाला गेली. ओह! बरं आता म्हटलं, की हे काय करायचं? म्हटलं ठीक आहे. दुसऱ्या जणांचं होतं, की आम्ही एका-एका ठिकाणी सांगितलंय आणि मी सगळ्यांना अपील केलं होतं. अमोल म्हणाला, "शुभांगी आपण थांबूया का?" म्हटलं, "नाही." तर तो म्हणतो, "हो ठीक आहे, तुझं बरोबर आहे. चल आपण करूया. जे होईल ते होईल. 10 तर 10." करायचं ऑफलाईनच हे 2 दिवस. हं, कारण ते हक्काचे हं. 2 दिवस आहेत देशप्रेमाचे. बरोबर. मग मी सगळ्यांना पटापट जे शक्य आहे बघा पुन्हा कर्म टाळलं नाही मी. हं, मी म्हटलं, "ठीक आहे स्वामी तुम्ही तिकडे 70 तिकडे वळवलेत ना, मला हं, बाकीच्या 70 नियोजन करायचंय. हं. मला जे करता येतं सगळं आम्ही केलं दोघांनी." आणि म्हटलं चला आजचा दिवस उजाडला 26 जानेवारीला आम्ही तिथे 1 वाजता पोहोचलो. सगळं केलं, सगळं अरेंजमेंट झाली, सगळं झालं. लोकं येत होती, बसत होती, बसत होती. क्राउड बघून मनात हायसं झालं, की आपण काहीतरी पोहोचलो. आणि मी जाऊन रजिस्ट्रेशनची वही बघितली, तर तिथे आकडा होता 104. ओके. तर 104 म्हणाल्यावर मी म्हटलं, "स्वामी ठीक आहे ना, आता एवढी परीक्षा बघितली ना, अजून 4 जण पाठवा." म्हणजे 108 केलं म्हणजे हं. माझी पोचपावती तुम्हाला हां. पोहोचली, की आम्ही सगळ्यांनी मिळून जे केलंय ते तुम्हाला पोहोचतोय. आता ते ते मध्यात होतं हं, आणि मग ते विष्णू सहस्त्रनाम झाले, 5 पाठ केले आपण. भरपूर छान कार्यक्रम झाला, सगळं झालं आणि एवढी थकली होती, की त्राण नव्हतं माझ्यात. मग सगळं हे झालं, ती वही बंद झाली, सगळी गेली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवस लागोपाठ माझे सगळे सेशन्स होते. त्याच्यामुळे हं, मला 2 दिवस वही नाही बघता आली हं. आणि मला तो जप लिहायचा असतो, कारण दुसऱ्या दिवशी नंतर रविवार येत होता. मग मला त्याच्या आधी काउंट पाहिजे सांगायला, की आपला मागचा एवढा झालाय. हां. म्हणून वही उघडली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, वहीवर शेवटचा आकडा होता 108. ओह! बघा माझ्या अंगावर पण आत्ता काटा आला आणि हे जेव्हा मी बघितलं ना, माझ्या डोळ्यात फडकन पाणी आलं. मी म्हटलं, "स्वामी ठीक आहे, म्हणजे योग्य मार्गी चाललोय. तुम्ही हं. करून घेताय, असंच करून घ्या." आणि तो इतका, इतका सुंदर अनुभव होता ना माझा, की मी एक्सप्लेन नाही करू शकत तुम्हाला, की तुम्ही जर चांगला भाव ठेवलात, चांगल्या नियतीने केलत, तुम्ही कितीही वाईट परिस्थितीतून उभं राहा, स्वामी तुमच्या पाठीशी असणार आणि ते तुमच्याकडनं करून घेणार. ओके. म्हणजे हा एवढा सुंदर अनुभव आहे, की आता ही एवढी स्टोरी सांगितली त्याच्यात एक अजून मुद्दा सांगते. आता हे सगळं झालं हं. वर्षभर चालू आहे. आता बरं योगायोग बघा. मी हे सांगते कधी माहिती आहे का? पुढची येणारी आमलकी एकादशी आहे. हां. म्हणजे 1 वर्ष पूर्ण झाले जेव्हा हे पॉडकास्ट होते. ओके. पुन्हा काहीतरी तर योग हां. आहे आणि ते झालं आणि सगळं झालं ते चालू होतं आणि हे सगळं घडत असताना कसं असतं तुमच्याकडे ना स्वामी वेळ देऊन बघतात किंवा पैसा देऊन बघतात. करेक्ट. तुमच्याकडे दोन्ही वेळा चेक करतात. हं, वेळ देतील म्हणजे तुम्हाला कामच देणार नाही, तुमच्याकडे पैसेच नाहीये, तुमच्याकडे काहीच नाही, काही नाही. हं. आता तरी तुला बुद्धी होते का माझ्याकडे यायची हे बघणार. हां. बरोबर. उलटं. नंतर तुम्ही त्यांच्याकडे गेलात. हं, तुम्ही त्यांच्या मर्जीस पात्र झालात, की हं, तुम्हाला माहिती आहे तुम्ही हे करता. की मग तुम्हाला ते एवढं काम देणार, एवढं काम देणार, एवढं काम देणार, की मग ना आता तू काय करते बघू. हं. कारण पैसा आल्यावर पहिला अहम येतो की नाही? करेक्ट. दोन्ही वेळेस आहे ना, नाक, कान, डोळे सगळं शार्प उघडे ठेवायचं. कारण स्वामी कधीही परीक्षा घेऊ शकतात. बरोबर. जशी मी तुम्हाला कालची सांगितली, की अनावधानाने झालं, पण माझ्याकडनं मंत्र राहिला होता. हं, खरं तर त्या मंत्रानेच मला ते मदत करतील असं नाहीये. हं. पण माझा भाव तिथे कमी पडला होता करेक्ट. आणि त्याची जाणीव करून मला त्यांनी लगेच दिली, की विसरायचं नाही. हं. सो हा भाव तुम्ही कनेक्टेड केलात, की ह्या प्रकारे तुम्हाला गती मिळते आणि अनुभव देतात. ओके. अजून सांगते. त्या एकादशीपासून सुरू केलेलं काम आणि आजच्या एकादशीपर्यंतचं माझं प्रोफेशन स्वामींनी एका नेक्स्ट लेव्हलला नेलं. ओके. अनुभूती. भावाविना अनुभूती नाही. हं, तुम्ही काम करा, चांगलं करा आणि मी तुम्हाला सांगू स्वामींच्या जवळ जायचा अजून एक सोपा मार्ग. हं. इथे इनफॅक्ट 2 जणांचं तुम्ही टार्गेट अचीव्ह करू शकता. बरं. एक तर स्वामी हं. आणि दुसरं शनी महाराज. ओके. हां. म्हणजे आता पुन्हा माझा वास्तू आणि ज्योतिषचा विषय म्हणून मी हां, तुम्हाला रिलेट करून हां. सांगते. तुम्ही तुमच्या घरातल्या वयस्कर व्यक्तींना त्रास देत असाल. हं, आई, वडील, सासू-सासरे जे कोण तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. हं. अशा व्यक्तींना जर तुम्ही त्रास देत असाल, तर तुम्ही तुमचे शनी महाराज खराब करताय
आणि त्याच्याच बरोबर तुम्ही तुमचं गुरुतत्व तर डॅमेज करताय. ओके. आता हे 2 ग्रह असे आहेत ना, की आपल्या कुंडलीच्या सगळ्यांच्या 5वीला पुजलेले आहेत. म्हणजे हं. ह्यांच्याशिवाय तुम्हाला तरुणोपाय नाही. नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, की समजा तुम्हाला स्वामींच्या मठात जाऊन जरायला वेळ नाहीये, जागा हं. नाहीये, काही नाहीये, की तुम्हाला इच्छा नाही होत आहे, काही असेल कारण. तुम्ही सरळ वृद्धाश्रमामध्ये जाऊन सेवा द्यायला सुरू करा. ओके. सेवा म्हणजे काय सेम. वृद्धाश्रमामध्ये गेल्यावर साफ-सफाई करणं, त्यांचे बेडचे काय अरेंजमेंट हं. असेल त्यांना मदत करणं. तुम्ही फायनान्शियली मदत करा. तुम्ही शारीरिक मदत करा ओके. किंवा तुम्ही तिथे जाऊन स्टोरीज सांगा त्यांना. कारण त्यांना वृद्धाश्रमामध्ये त्यांना हं. माणसंच नाहीयेत म्हणून ते बरोबर आहे. वृद्धाश्रमात आहेत ना. करेक्ट. तुम्ही तुमचे 2 तास द्या. ग्रुप बनवा आळीपाळीने, की तू 2 तास, मी 2 तास, मी 2 तास, मी 2 तास, सारे मिळून करा. हं. इथे 2 ग्रह स्ट्रॉंग होतात. शनी महाराज, एक्सलंट उपाय आहे हा शनी महाराजांचा. ओके. आणि गुरु महाराज तर तसेच, कारण ते आहेच त्याच्यासाठी. मग ते तुम्ही केलं, की तुमचे दोन्ही ग्रह पण स्ट्राँग झाले, तुमच्याकडनं सेवा पण झाली आणि ही केलेली सेवा अशी एक्सेप्ट होते स्वामींकडनं. तुम्ही ओके. तिथे बसून त्या वृद्धाश्रमात बसून स्वामींचा जप जरी सुरू केलात ना आणि त्यांना हं. करायला लावलात, तुमचा मठच तिथे सुरू झाला. ओके. ही भावना येते आणि हा एक्सपिरियन्स येतो. मी हे अजिबात म्हणत नाही, की कायमस्वरूपी तुम्ही मठात जाऊनच सेवा द्यायला पाहिजे, हं. तिथे गेल्यावरच होतं. नाही. तुम्ही अशा गरजू व्यक्तींना मदत करा. गरजू हां, भिकारी नाही. हो. ओके. कारण भिकाऱ्यांना तुम्ही भीक दिलीत, की समजा तुमची शक्ती तिकडे चालली. म्हणून हं. भिकाऱ्यांना भीक द्यायची नसते, अन्नदान द्या. हां. पैसे नाही द्यायचे. कारण तुम्ही भिकाऱ्यांना पैसे दिले, की तुमचे पैसे कुठे गेले? बरोबर. कुठल्या व्यक्तीकडे गेले जो मागतोय. म्हणजे तुम्ही मागतोय. पैसे परत मागावे लागणार. हां. म्हणून भिकाऱ्यांना पैसे द्यायचे ओके. नाहीत. तुम्हालाही मागावे लागतात. हां, हां, हां. म्हणून भिकाऱ्यांना पैसे नाही द्यायचे. तुम्ही खाऊ द्या, अन्न द्या, जेवण आणून द्या. त्यांना विचारा, "तू काय खाणार का?" ते पैसे तुम्ही इकडे ₹10 देणार असाल, तिकडे ₹20 चा वडापाव द्या. ओके. हां. ₹40 ची ती इडली प्लेट व्हॉटएव्हर जे तुम्हाला वाटतं ते द्या. पण पैसे नाही द्यायचे. आणि तुम्ही पैसे दिले, की तुम्हाला पैसे मागावे लागणार हे गृहीत आहे. ओके. सी बघा ही ऊर्जा आहे ना. हं. सो हे स्वामी सांगतात. म्हणून स्वामींच्या मठाच्या बाहेर पण बऱ्याच जणांना सवय असते, की इकडनं घेतलं, की ते सगळं डोंट डू दॅट. हां, तुम्ही त्यांना प्रसाद द्या. तुम्ही त्यांना खाऊ द्या. दॅट्स ओके. हं. पैसे नाही द्यायचे. मी आजपर्यंत कधी पैसे दिलेले नाहीत आणि देतही ओके. नाही. आणि मला कोणी कळलं, की देतो मी त्याला सांगते, की "बाबा रे, हे केल्यावर असं होतं, बाकी तू ठरव." हो, हो, हो. सो हा भाव आहे. आणि तुम्ही जेव्हा स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांसाठी काय करायला जाता, हं. त्यावेळेस स्वामी सगळ्यात पहिलं तुम्हाला मदत करतात. ओके. हा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला एक किस्सा सांगते. आत्ता एक 15 दिवसापूर्वी एक मुलगा माझ्या कनेक्टमध्ये आला. क्लायंट हां. आहेत माझे ते. हं. पण मला खूप वाटत होतं, की त्या मुलाने विष्णू सहस्त्रनाम करायला पाहिजे. ओके. मगाशी मी म्हटलं तसं, की यंग जनरेशनच्या मुलांना तुम्ही असं नाही सांगू शकत. हां. तर मी म्हटलं, "अरे, जरा मला मदत हवी आहे. तू मदत करशील का?" म्हणाला, "ठीक आहे." मी आई-वडिलांशी म्हटलं, "ठीक आहे, तू आई-बाबांशी बोल." आणि आजपर्यंत त्या मुलाचा रिप्लाय नाही आला. ओके. म्हणजे तुम्हाला असं वाटतं, की मी विष्णू सहस्त्रनाम करेन किंवा मी स्वामींचा जप करेन किंवा मी हे करतो, तर आय एम सॉरी असं नसतं. स्वामींची इच्छा व्हावी लागते, तुम्हाला ते भाव द्यावे लागतात, तेव्हाच तुम्ही ते करायला भाग पडता. हां, हां. अदरवाईज नाही. आणि मी बघा, मी माझा प्रामाणिक प्रयत्न केला, की हं. मला त्यापर्यंत मुलापर्यंत पोहोचवायचं होतं. त्याची मे बी कदाचित हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत गेला आणि त्याला ते क्लिक झालं, की "अरे, हां, हे मला बोलले होते, पण माझ्याकडनं राहून हां. गेलं." काही कारण असेल, राहून गेलं असेल, वेळ मिळाला नसेल, व्हॉटएव्हर. पण ते राहिलं. हं, तर हं. मे बी त्याच्या आयुष्यात तसं होणार असेल, तर ते परत कनेक्ट होतील. किंवा करेक्ट. ह्याच्यासारखे काही व्यक्ती असतील, ज्यांच्या आयुष्यात असं काहीतरी घडलं असेल आणि त्यांना हा व्हिडिओ गेल्यावर वाटेल, "अरे नाही, मला हां. हे करायला करायला पाहिजे." पाहिजे. सो मग अशा प्रकारे तुम्ही स्वामींशी कनेक्ट होऊ शकता आणि स्वामींशी कनेक्ट होता येतं 2000% ओके. स्वामींच्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला काय नाही करायचं ते मी सांगते. हं. स्वामींच्या मठाची पायरी चढले, की गॉसिप पहिलं बंद करा. तुम्ही बघितलं असेल लाईनीत उभं राहिल्यावर लोकं हिच्याबद्दल, हो. तिच्याबद्दल, त्याच्याबद्दल, ह्याच्याबद्दल, घराबद्दल. त्याच्याबद्दल. ॲक्चुअली मठामध्ये किंवा मंदिरामध्ये तुम्हाला जायचं त्यांच्यासाठी आहे. सो बरोबर. टॉक अबाउट हिम. हं, आपल्याला नाही चांगलं बोलायला हवं तर नाव घ्या. हं. पहिली गोष्ट. दुसरं मठात गेल्यावर जर तुम्ही साडी घातली असेल, तर कृपया डोक्यावरून पदर घ्या आणि नमस्कार करा. ओढणी असेल तर ओढणी डोक्यावर घ्या. नसेल काय तर स्कार्फ घ्या. पण असं म्हणतात, की मठात किंवा कुठल्याही मंदिरात गेल्यावर स्त्रियांनी उघड्या डोळ्यांनी नमस्कार करू नये. पुरुषांनी टोपी काढायची असते, ओके. नमस्कार करताना. पण स्त्रियांनी पदर घेऊन नमस्कार करणं अपेक्षित आहे. ते पुन्हा हे मला जे सांगितलंय तेच मी हां. प्रेक्षकांना सांगते. त्याच्यामुळे मी डोळे बंद करून विश्वास, की हे करायचं आणि पुढे जायचं. ओके. तुम्हाला आता
अजून एक नवीन किस्सा सांगते, की याच्यात तुम्हाला माहिती असेल, की बघा अ, गायत्री मंत्र फार कॉमनली हं. जप केला जातो. गायत्री मंत्र खरं स्त्रियांनी म्हणू नये, असं पण ऐकिवात तर आहेच. हो, हो, हो. ऐकलंच आहे, हो, हो. ऐकलंच आहे. आमच्यासारखे ज्योतिषी किंवा जे वास्तू किंवा स्पेशली जो ज्योतिषी आहे ना, हं. त्याने गायत्री मंत्र म्हणणं गरजेचं आहे. मग मी ओके. असं म्हणते हो, ती साधना आहे. मग मी असं म्हणते, की आता मला म्हणायचं नाही, पण माझं कर्म आहे ते. हं. तर मग मी तो एकदा गायत्री मंत्र म्हणते. बरं. त्याच्यानंतर नाही. ओके. आता अ, का म्हणायचं नाही गायत्री मंत्र? हं. सायंटिफिकली बऱ्याच काही-काही गोष्टी प्रूव्ह झाल्या आहेत. गायत्री मंत्रामध्ये 24 ऋचा आहेत वगैरे, वगैरे. स्त्रियांच्या ओके. शरीरामध्ये 23 आहेत. हे सगळं सायंटिफिकली झालं. मी त्याच्यात जाणार नाही, कारण हं. मला त्याच्यात जायची इच्छा पण नाही. हं. माझ्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे. हं. गुरुचरित्राच्या एका प्रतीमध्ये हं. मी एक वाक्य वाचलं, की गायत्री मंत्र स्त्रियांनी म्हणू नये. हं. इति श्री टेंबे स्वामी. ओके. माझ्यासाठी विषय संपला. गायत्री मंत्र मला चांगला आहे, नाहीये, माझ्यासाठी फळणार आहे, लाभणार आहे. मला या गोष्टीने काही फरक पडत नाही. जर माझ्यासाठी त्या लेव्हलच्या व्यक्तिमत्त्वाने हे सांगितलंय, हं. की गायत्री मंत्र स्त्रियांनी म्हणू नये, तर मी डोळे बंद करून त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मी ठेवते आणि ओके. मी गायत्री मंत्र जपत नाही. ओके. स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हटल्यानंतर स्त्रियांच्या शरीरावर त्याचा प्रचंड परिणाम होतो. बरं. हे सायंटिफिकली पण प्रूव्ह झालेलं आहे. मला त्याच्यात जायचं नाही. पण मला एवढं कळतं, की आपल्याला सांगितलं ना, टेंबे स्वामींनी हं. सांगितलं ना, स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हणू नये. मग नका म्हणू ना. हं. तुमचा हा अट्टहास का, की तुम्ही म्हणायचं आहे? बरं, टेंबे स्वामी हे आपले स्त्रीचे काही दोष करणारे व्यक्तिमत्व होतं हं. का? नव्हतं ना. हं. ते एक अतिशय उच्च पातळीचं व्यक्तिमत्व आहे, ज्या गुरूंनी आपल्याला सांगितलं हे करू ना. का? तर आपलं डोळे बंद करून त्यांच्यावर विश्वास पाहिजे, की स्वामी तुम्ही नका म्हणालात, आम्ही पुढे विचारणार पण नाही हं. का? आणि जेव्हा तुमची ही भावना होते, त्यावेळेस ते होतं. कारण गायत्री मंत्र पुरुषांनी हा नक्की करावा. म्हणून ओके. बघा जेव्हा मुंज होते, तेव्हा मुंज करताना गायत्री मंत्राची दीक्षा मुलाला दिली जाते. ओके. मुलीला नाही दिली जात. हं. सो मग जर अशा सगळ्या गोष्टी आहेत, मग आपल्याकडे असं अ, दुर्दैवाने आपल्याकडे आपल्याच लोकांना आपल्याच गोष्टीला नावं ठेवायची फार सवय हं. असते. त्यातला हा एक भाग होता म्हणून मी सांगितला. बऱ्याच जणांना प्रश्न असतील, की मग आम्ही तर गायत्री मंत्र म्हणतो, हे करतो, ते करतो. पण मला असं वाटतं हां, नाही. पण मग समजा स्त्रियांनी नाही म्हणायचं तुम्ही म्हणताय, पण काही स्त्रिया म्हणत असतील. तर मग एकंदरीत शारीरिक, मानसिक, आर्थिक काय परिणाम होतात? माझ्या मते जी प्रजनन शक्ती स्त्रियांची आहे, ती हं. पुरुषांची आहे का? नाही. तो जो भाग आहे तो ॲडिशनल आहे की नाही हो, हो. स्त्रीच्या हो, शरीरामध्ये? हो. बघायला गेलं तर पुरुषाचा आणि सगळं सेमच आहे की. सेमच आहे. पण तो एकमेव भाग असा आहे, जो पुरुषामध्ये नाहीये. हां, त्याला त्याच्यावर काम करायचं नाहीये आणि हे माझं मत आहे, हां. की त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट होत असावा. ओके. म्हणून टेंबे स्वामींनी कदाचित सांगितलं असेल, की हे तुम्ही म्हणायचं नाही. ओके. बरं अट्टहास कशाला पाहिजे? हं, कमी स्तोत्र आहेत का? कमी मंत्र आहेत का? करा हं. की. बरोबर. फक्त आपल्याला हां आणि मग एखाद्याला म्हणायचंय, की नाही मी म्हणून बघतेच करायचंय, हं. तर नक्की ट्राय करावा. आय एम ओके. ओके. मी त्याच्यात जात नाही. पण मला सिंपल सांगणं आहे सगळ्यांना, जिथे इतकं मोठं तत्व आपल्याला हां. सांगतंय, केवढं मोठं गुरुतत्व आहे ते. म्हणजे आज स्वामी समर्थानंतर बघायला गेलं तर टेंबे स्वामी आहेत हो, आपल्यासाठी. हो. मग त्यांनी जर आपल्याला सांगितलंय, की आपल्याला हे नाही करायचं, तर नाही करायचं. हं. अशा प्रकारे तुमचं कनेक्शन स्वामींशी व्हायला पाहिजे आणि हा त्यातला एक फार मोठा भाग आहे. ओके. अजून एक किस्सा आत्ता घडला होता सॉरी. आपल्या विष्णू सहस्त्रनाम घेताना. असंच ओघाने बोलणं झालं आणि मलाही आत्ता कळलंय. अथर्व शीर्ष स्त्रियांनी म्हणायचं नसतं. त्याने बरं. सुद्धा त्याने सुद्धा स्त्रियांच्या गर्भाशयावर परिणाम होतो असं मला सांगितलंय. ओके. मला मान्य नाही पुन्हा कारण आपल्याकडे बरेच जण म्हणतील, की याचं प्रूफ काय? तर हो. माझ्याकडे नाही. हं. पण माझ्यासाठी त्या व्यक्तीने सांगितलं माझ्यासाठी काळ्या दगडावरची पांढरी रेघ. नाही ओके. करायचं. मुलांनी नक्की करावं. मुलांना फार, फार लाभ होतात. पण मुलींनी अथर्वशीर्ष म्हणू नये. ओके. सो हा त्यातला त्यात फार मोठा भाग बनतो, की हे कळण्यासाठी. कारण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, आता समजा मी हे सांगायची मला बुद्धी झाली. हं. तर असं पण असेल, की हे कोणापर्यंत तरी स्वामींना पोहोचवायचंय पोहोचवायचं. म्हणून झाली. मग ज्याला स्वामींवर विश्वास आहे, हं.
त्याने हे नाही करायचं. मग अथर्व शीर्ष नाही करू शकत, तर मग मुली काय करू शकतात? मुली प्रणम्य शिरसा देवस्तोत्र आहे, ते करा. गणपती बाप्पाच्या बऱ्याच स्तोत्र आहेत, मोरया मोरया आहे, ते करा. अशी बरीच स्तोत्र आहेत, बरेच श्लोक आपल्याकडे आहेत, ते करू ओके. शकतात. पण मग ते अट्टहासाने का करायचं? जर आपल्याला माहिती आहे, की याने नुकसान कदाचित होऊ शकतं. हां. मग ते हे असं झालं, की विष आहे का? मग जरा हं. खाऊन बघूया, गोड आहे का कडू? नाही ना करायला पाहिजे. कारण आपल्याला कळलं ते नाही करायचं, तर नाही करायचं. तर ते अशा प्रकारे जायला पाहिजे. कारण अशा प्रकारे गेल्याने तुम्ही लवकर त्या तत्त्वाशी कनेक्ट होता. ओके. तो असा सगळा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. दैनंदिन जीवनात जर स्वामी सेवा समाविष्ट करायची असेल, तर काय केलं पाहिजे? खरं सांगू ना सोप्पं, चालता, बसता, उठता, बसता, काम करता, कपडे घालताना, भांडी घासताना, स्त्रियांच्या बाबतीत किचनमध्ये काम करताना, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ओके, पुरुषांच्या बाबतीत पण सेम सांगेल. जेवढा वेळ मिळतोय श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हातात जपमाळ पाहिजे का? तर नाही पाहिजे. ओके. सोप्पा मार्ग आहे. याने काय होतं माहिती आहे का, की तुमची मती हं, बघा आपण देवाला जेव्हा प्रार्थना करतो किंवा आरती झाल्यावर म्हणतो, की "मोरया, मोरया, मी हं. बाळ तहाने, हो. तुझीच सेवा करू करू काय काय जाणे, जाणे. अन्याय माझे कोट्यान कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी. पोटी." म्हणून तर बिचाऱ्याचं पोट एवढं मोठं आहे ना, कारण आपले अन्याय त्याच्या पोटात जायला हां. पाहिजे. सेम भाव पाहिजे. ओके. कारण त्या भावाने जर तुम्ही कनेक्ट झालात, खूप सहज स्वामी सेवा होऊ शकते आणि स्वामी सेवा करताना भाव फार हं, महत्वाचा आहे. तुम्ही म्हणाल, "मी ह्याला दाखवायला मठात जातो, मी त्याला करायला मठात जातो." स्वामी म्हणतील, "येऊ नको." हं. आणि ॲक्चुअली स्वामी घेत नाहीत हां. ओके. मी तुम्हाला माझा एक किस्सा सांगते याच्यावरून आठवलं म्हणून. मी ना एक अगेन मी म्हटलं तसं आपण स्वार्थी असतो की नाही. हां. तर मी ना एक छान रुमालाचा तुकडा घेतला असा आणि मी म्हटलं, "वॉव!" तर ॲक्चुअली ते रुमाल म्हणण्यापेक्षा छान टर्कीजचा टॉवेल होता. ओके. आणि तो घेतला तेव्हा मला स्वामींना अर्पण करायचा होता. आणि म्हटलं, "वॉव! हा माझ्याकडे पाहिजे होता." स्वार्थी ना म्हणजे मला पाहिजे होता. हां. आता मी ते सगळं मी तुम्हाला म्हटलं तसं ते की ते सगळं पिशवीत असतं हे सगळं. हं, आणि ते काय झालं, की त्या पिशवीत अ, टॉवेल त्याच्यावरती माझी वस्तूंची पिशवी हं. आणि घाईघाईत मी ती पिशवी दिली आणि गुरूंच्या हातात दिली. बाकी सगळे निघून आले. आणि ती जी पिशवी होती ती तशीच होती. हं. दुसऱ्या गुरुवारी जेव्हा ती पिशवी काढायला गेली, टॉवेल तिथेच होता. स्वामींनी नाही घेतला तो. ओह! आणि मला जे भरून आलं, मला इतकं वाईट वाटलं. म्हटलं, "शी, किती क्षुद्र भाव आहेत आपले." म्हणजे ठीक आहे, मला आवडला. मी हे पण तर म्हणू शकत होते ना, "स्वामी, तुमच्या पायी द्या, पण मला परत द्या." दिलं असतं की त्यांनी. हां. पण नाही, माझा भाव हा होता, मला पाहिजे. हं. नाही घेतला. तुम्ही एखाद्याकडनं आता हा भाव तर झाला, की हा माझाच हां. कनेक्ट झाला. एखाद्याकडनं फसवून आणलेली, लपवून आणलेली किंवा काहीही वेगळ्या प्रकारे करून आणलेली वस्तू जर तुम्ही स्वामींपर्यंत नेली, तर स्वामी त्याचा स्वीकार करत नाहीत. ओके. माझं तुम्हाला उदाहरण याच्यासाठी दिलं, मी तर फक्त भाव हं, खूप कनेक्ट झालेली, की "वॉव! हं. मला हा टर्कीजचा टॉवेल पाहिजे." नाही घेतला. "ठेव तुला." ओके. करून बघा. तुम्ही भाव चांगला ठेवा आणि तो ₹10 चा रुमाल घेऊन जा आणि सांगा, "स्वामी, माझं आत्ता हेच मला जमतंय." हं, सहज घेतील. तुम्हाला नंतर ते बाजूचे गुरुजी कदाचित तो रुमाल वापरताना दिसतील, की समजायचं, माझं स्वामींपर्यंत पोहोचलं. हं. तिथे सत्ता स्वामींची आहे. तुम्ही अर्पण केलेलं कोणाला द्यायचं, कुठे जायचं, काय करायचं, त्याचा वापर कोणी करायचा, किती करायचा, स्वामींनी ठरवलंय. मग ह्या छोट्या-छोट्या कृतीतून तुम्हाला स्वामींची अनुभूती येते आणि तुम्ही असे स्वामी अनुभवायला पाहिजे. ओके. तुम्हाला कधीही वाटलं, की मला काही सुचत नाही, काही नाही, मठात जा, 2 मिनिटं शांत बसा आणि स्वामींना सांगा, "स्वामी मला मार्ग द्या." डोळे बंद करा, तल्लीनता लावा. तुम्हाला उत्तर मिळतं त्याचा. हा माझा अनुभव आहे. ओके. हां. कित्येक अनुभव आहे. सो अशा प्रकारे तुम्ही छोट्या-छोट्या कृतीतून जर स्वामींना जपत राहिलात, बघा मुंबईकर किंवा जो शहरी भागात राहतोय, त्याला तर पॉसिबलच नाहीये, की तो हं. म्हणेल मी 2 माळा, 10 माळा बसून करतो. अशा प्रकारे तर 10 पण माळा होऊ शकतात. बरोबर. आता समजा एखादा शेतकरी आहे किंवा त्या पंथात काम करणारा किंवा ज्याच्याकडे वेळ आहे, त्याने शेतीचं खुरपणी करता-करता स्वामी समर्थ म्हणा, सोनं उगेल तुमच्या शेतीत. हं. वॉव! बरं. शेतीवरून विषय आला म्हणून माझ्याकडे एक क्लायंट आले होते. त्यांनी मला सांगितलं, की "मॅडम मला एक XYZ कंपनी आहे. नाव नाही घेत. हं. त्या कंपनीची मला फ्रँचायझी घ्यायची आहे बरं. आणि त्या कंपनीच्या फ्रँचायझीचं बियाणं असं आहे ना, की ती जी फळं आहेत ना, त्याच्यात बियाच नाही येणार. असं डायरेक्ट." ओके. म्हटलं, "अरे वाह!
तर मला ते घ्यायचं आहे, तर तुम्ही मला सांगा मी हे करायचं का? असं-असं करायचं. बऱ्याच दिवसांपासून म्हणजे ते बिझनेस कम शेती-बिती असं करतात. मी त्यांना एक प्रश्न विचारला, "तुमची बायको आहे. हो. तिला जर कोणी असं फळ खायला दिलं, की तिची गर्भधारणा नाही झाली पाहिजे, तर?" हं, ते वयस्कर आहेत, त्यांची 2 मुलं आहेत, मॅरिड आहेत, ते सगळं आहे. हं, तरी हा प्रश्न विचारला. ते एकदम चमकले. हं, म्हणाले, "मॅडम का असं विचारताय तुम्ही?" म्हटलं, "ऐकून कसं वाटलं?" "काय बोलताय मॅडम?" म्हटलं, "तुम्ही ते धरणी मातेशी करणार. हं. ते तुम्हाला चालणार. ती तुम्हाला एक बी दिलं तर एवढं मोठं दाण्याचं कणीस देते आणि तुम्ही तिला असं बी देणार, की तिने ते दाण्याच्या कणसामध्ये परत दुसरं बी देऊ नये. तुम्ही ही तुमची अधोगती करून घेण्यासाठी हे घेणार आहात का प्रगती? कदाचित त्याच्यात तुम्हाला पैसे आपोआप मिळतील. पण अधोगतीची जी लय तुम्ही पार कराल ना, आय एम सॉरी हे मी करणार नाही. तुम्हाला हं. दुसरीकडनं कुठून करायचं ते करा. मला विचाराल तर तुम्ही या फंदात तुम्ही पण पडू नका आणि अजून 4 जण पडत असतील तर त्यांनाही पाडू नका. हो. आजकाल बघा आपल्याकडे ना असं म्हणतात म्हणजे हा किस्सा का सांगितला, की बघा तुम्ही जे धरणी मातेला देणार आहात किंवा तुम्ही धरणी मातेला काय स्वामी तेच आहेत ना. हं. तुम्ही जे काही टाकणार आहात ते त्याच रूपाने बाहेर बाहेर येणार आहे. येणार. मग तुम्ही जर धरणी मातेची अशी अवहेलना करत असाल, आता आपल्याकडे शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर आपण किती ते युरिया, किती काय, काय नाही टाकत आहोत. आणि हे सगळं झाल्यावर त्याच शेतकऱ्याची ही अपेक्षा असते, माझा माल चांगल्या रेटने विकला गेला हो. पाहिजे, माझं सगळं चांगलं झालं पाहिजे. बरं, आता ते कसं येणार? सांगलीचे एक शेतकरी आहेत माझ्या ओळखीचे. त्यांनी मला लाईव्ह सांगितलं, मी हे लाईव्ह सांगते तुम्हाला. हं, तर म्हणाले, "आमच्याकडे असं-असं आहे मॅडम, असं-असं आहे." ऑफकोर्स नाव नाही सांगत आहे. हं. तर म्हणाले, "आत्ताच आमचा कोबू झाला." तिकडे कोबीला कोबू म्हटलं जातं. हां. कोबू झाला असं-तसं म्हटलं, "हां." म्हटलं, "काय मग तुम्ही आणायचं ना आम्हाला घोळाना." आमच्याकडे घोळाना म्हणतात. हां. म्हणजे कोणीतरी आपल्याकडे घरी भेटायला हां, जातं. हां, हां. मग घोळाना म्हणून आणायचा होता. म्हणाले, "मॅडम, आमच्या गावात जेवढी जण कोबू करतात ना, त्यातला एकही माणूस घरात कोबू खात नाही." ओह! आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. म्हटलं, "काय म्हणायचंय तुम्हाला?" मग त्यांनी सांगितलं, की "तुम्ही हे जे खाताय ना, चायनीज खाताय किंवा तुम्ही हे खाताय, हे खाताय, त्याच्यात तुम्ही ते खातच नाही, तुम्ही ते विष खाताय." ओह! हा वेगळा विषय म्हणजे ह्याच्यावर तर बरंच काही बोलू हं. शकतो. ते तर ठीक आहे कळलं. आता तुम्ही मला एक सांगा, मला एक प्रश्न पडला त्यावेळेस. अर्थात मी हे त्यांना बोलली नाही. जो माणूस ते विकवतोय, म्हणजे पिकवतोय. हां. विषच करेक्ट. पिकवतोय, हं. जो माणूस ते विष पिकवतोय, तो माणूस जर त्याच्या घरी खात नाही, पण ते त्याच्यामुळे कोणाच्या तरी घरात जाणार ताटात आहे. जातंय, त्याच्यामुळे कोणाच्या तरी मुलाचं खाल्लं जातंय. ते तुझं कर्म नाही का? 100%. हिसाब तो करना पडेगा ना. हं. एक कारण आहे, की बऱ्याच आपल्या शेतकऱ्यांनी आपली शेतीची पद्धत सोडली, सेंद्रिय शेतीची पद्धत सोडली आणि ह्या जास्त, जास्त, जास्त हो. त्याच्यामुळे सगळी गडबड झालेली आहे. मला सांगायचा मुद्दा ह्याच्यात हा आहे, की तुमच्याकडे जर तुम्ही असा काही व्यवसाय किंवा हे करताय आणि काय करताय आणि जेव्हा स्पेशली तुम्ही स्वामींना साक्ष ठेवून करताय हां. आणि जर स्वामी तुम्हाला त्यात यश देत नाहीयेत, तर पहिलं एनालिसिस समजून करा, काय करतोय आपण? हं. हा फार मोठा भाग आहे त्याच्यात, की तुम्हाला अशा प्रकारचं कर्म नाही करायचंय. मी म्हणते चला आपण कलियुगात जरी जन्म घेतलेला असेल, तरी किमान स्वामीने 30% तुमच्या हातात दिलेत ना. मी जसं म्हणते करेक्ट. 70% तुमची कुंडली तुम्ही बदलू शकत नाही. 30% मध्ये तुमचं कर्म दिलंय. तुम्ही वास्तू करा, तुम्ही ज्योतिषी करा, तुम्ही न्यूमरोलॉजी करा. तुम्हाला जे जमतंय ते करा. हे सगळं नाही जमत आहे तर सेवा तर करा. हं. मग ती बरोबर. सेवा पण नाही जमत आहे. समजा तुम्ही शेतकरी आहात, एक गृहीत धरलं. शेतकरी आहे तर तुम्ही शेतीत जे पिकवताय ते तर किमान इमानदारीने चांगलं आणि हे पिकवा. बघा तुमची स्वामी ग्रोथ कशी करतायत. करेक्ट. आज आपण गायींच्या नावाखाली आता हा शेतकऱ्यांचा विषय आला म्हणून गायींच्या नावाखाली आपण किती किती नुकसान करून घेतलंय आपलं. हं. आजच्या तारखेला सॉरी मी नाव नाही घेऊ शकत. पण अशा गाईचं दूध, जे दूध सायंटिफिकली प्रूव्ह झालं, की हे दूध घेतलं तर डायबिटीज होतो, लहान मुलांना पण हां. होतो आणि हे होतं. बघा तुम्ही मागच्या 40-50 वर्षात डायबिटीजचं प्रमाण वाढलंय की नाही? करेक्ट. आणि मागच्या 40-50 वर्षात आपल्या ज्या देशी संवर्धनाच्या गायी होत्या, देशी गायी, हं. त्या सगळ्या साइडला पडल्यात. नको त्या गायींचं ब्रीड आलंय कारण दूध करेक्ट. जास्त, दूध जास्त जास्त पाहिजे. प्रमाणात. कर्म आहे. हं. आणि दुधाच्या बाबतीत सांगू, आज योग बघा, आज महाशिवरात्री आहे. हां. योग बघा, आज अर्पण काय करणार आपण? दूध. दूध. ते तरी एक्सेप्ट करणार का? हं. नाही.
दूध अर्पण करणं म्हणजे त्याच्यामागे तुम्ही तुमचं चंद्रतत्व बलवान करताय. हं. आजच्या तारखेला प्रत्येक जो व्यक्ती, मी शेतकरीच नाही म्हणणार, प्रत्येक व्यक्ती जो दुधाशी संबंधित काहीही उलटं-पालटं करतो, तो हं. माणूस त्याचा चंद्र खराब करतो. त्याचे रिझल्ट त्याच्या मुलांवर, त्याच्या फॅमिलीवर ओके. येणारच, येतातच. असं कर्मसिद्धांत सांगतो, मी नाही. ओके. त्याच्यामुळे तुम्ही तुमचे कर्म करताना स्वामींची जाग, तुम्हाला खरं सांगू का मी? स्वामी जर प्रत्येकाच्या आपल्याच्या आयुष्यात आले ना, हं. तर तुम्हाला फार सोपं जातं ह्या गोष्टी हँडल करायला. ओके. कारण समाधानाची वृत्ती पावली, की स्वामी तिथे आले म्हणून बरोबर, समजा. बरोबर. आता समाधानाच्या वृत्तीहून माझ्या आईने मला जे अ, गोष्ट शिकवली ती मी तुम्हाला सांगते, की तिचं असं नेहमी म्हणणं असतं आणि मला ती नेहमी आधी म्हणायची, आताही म्हणते, की "शुभांगी, तुला सुखी व्हायचं असेल, हं. तर तुझ्या मागे कोण आहे ते बघ." ओके. याचा अर्थ, की समजा मी आता 2 BHKमध्ये राहते, 3 BHK जे काय माझ्यामध्ये राहते. तर मला, की अरे माझ्याकडे हेच नाही, माझ्याकडे 2 BHKच आहे, मला 3 BHKच नाही, माझ्याकडे 5 BHK. हे काय आहे, ही असूया सुरू झाली ना. बरोबर. म्हणजे सुखाला कुठेतरी पहिली ज्योत लागली. ज्योत लागली. मग त्याच्या आधी जर मला हा विचार करायचा आहे, तर मागे बघताना मी बघेल जो 1 BHKमध्ये राहतोय तो, हं. अरे यार त्याच्यापेक्षा स्वामींनी मला 2 BHK चांगलं दिलाय. दिलंय. सो आय एम हॅपी. असं मागे बघ. ओके. आणि जर तुला पुढे जायचंय, की आता तुला तुझं काम करायचंय, गती वाढवायची आहे, पुढे जायचंय, तर तुझ्या पुढे कोण आहे त्याच्याकडे बघ. हां. पण आजच्या युगात एक्झॅक्ट उलटं होतं. सुख पाहिजे असेल, तर पण पुढे बघतो, माझ्या पुढे तो गेला. म्हणजे त्याचं सुख तर राहिलं बाजूला, तुझं सुख पण गिळतो हो. आणि मागे तर तसंही आपण बघत नाही, कारण आपण कृतज्ञताच संपवली आहे. संपवले. मग ह्या गोष्टी जर आपण स्वामीच्या सेवेत आणल्या, तर इतकी सहज सेवा होते ना आणि स्वामी करून घेतात. तुम्ही जिथे असता तिथून करून घेतात. एवढी ताकद ते देतात. ओके, आणि हे ओके, अनुभव आहेत माझे. ओके. ह्या अनुभवाच्या जीवावर मी नक्कीच हे सांगू शकेन, की आपण अशा प्रकारे स्वामी सेवा करायला पाहिजे, की तुमच्यामुळे कोणी हर्ट होणार नाही. हं. तुमच्यामुळे कोणी दुखावलं जाणार नाही. अशा प्रकारे जर केली तर स्वामी सहज तुम्हाला तुमच्या त्या स्वतःच घेतात त्या मार्गात. आता मगाशी तुम्ही मंदिरात आपण जेव्हा मठामध्ये आपण जेव्हा जातो, तेव्हा जनरली कोणालाच वेळ नाही. पेढ्याचा प्रसाद घेतला जातो आणि तो दिला जातो. पण त्या पेढ्याच्या प्रसादापेक्षा आपण जर आपल्या हाताने बनवलेला प्रसाद असेल, दोघांपैकी कुठलं जास्त स्वामींना आवडेल? आपल्याकडे पूर्वापार माझ्या आजीकडनं मी ऐकलंय, की देवाला नैवेद्य स्वतः बनवून द्यावा, देवाला नैवेद्य स्वतः बनवून द्यावा, असं ऐकलं असेल, तुम्ही पण ऐकलं हं. असेल. ते ना मला उत्तर नाही मिळायचं, की का स्वतःला? म्हणजे आजकालच्या युगात, की बाहेर मिळतंय, पैसे दिले की मिळतंय, का स्वतःला? खूप दिवस R&D करत होते आणि माझ्या वाचनात आहे ना, तुम्ही विचारलात त्याचा संबंधित एक माझ्या वाचनात एक श्लोक आला आणि एक पॅरा आला, की आता स्वामींच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सगळेच देव आले, पण स्वामींच्या बाबतीत, की स्वामींना बेसनचे लाडू खूप आवडतात. हं. प्रचंड आवडतात. त्याच्यात त्यांनी गुरुमाऊलीच होत्या त्याही. त्यांनी असं लिहिलं होतं, की ज्यावेळेस तुम्ही स्वामींना लाडू बनवता, त्यावेळेस तुमच्या हातावरच्या भाग्यरेषा त्या लाडूवर उमटत असतात. ओके. मग तुमचं चांगलं, वाईट कर्म सगळं जे काय हे उतरतं आणि त्याच्याबरोबर लाडू बनवताना जर नामस्मरण झालं, हं. तर अजून त्याचा लाभ होतो आणि असे लाडू जर स्वामींना अर्पण केले, तर तो खरा प्रसाद. ओके. त्याच्यामुळे स्वतःहून बनवून दिलेलं कधीही श्रेष्ठ. पण नसेल, तर मी सांगेल, की तुम्ही ते बाहेरचं विकत करून आणून देण्यापेक्षा अशा काही गोष्टी द्या, स्वामींच्या चरणी अर्पण करा, ज्या समोरच्या व्यक्ती त्याच्या घरी नेऊन ते बनवून शिजवून खाऊ शकतो. ओके. थोडक्यात काय शिधा आपण देतो. शिधा. म्हणून आपल्याकडे शिधा द्यायची पद्धत आहे. हं, हं. पण शिधा दिली ना, की ती कोणाच्या तरी कर्माचा तुम्ही हिशोब चुकता करताय. हां. कारण पेढे बघा, ते पेढे वाटले जातात 90% आजच्या युगातले पेढे तरी हं, म्हणजे हं. मी तरी पेढे खात नाही. ओके. म्हणजे मी स्वामींच्या मठात पेढे देत नाही. हं. स्वामींसमोर सांगते. स्वामींच्या मठात मी पेढे देत नाही आणि स्वामींच्या मठातले पेढे आले, तर मी प्रयत्न करते, की ते त्यातल्या त्यात एक पेढा यावा आणि तेवढाच प्रसाद म्हणून खावा. कारण ते ओके. पेढे खाऊन मला माहिती आहे, की मी तो मावा खाते का अजूनच काय खाते. करेक्ट. मग ते देणाऱ्याने पण देऊ नये. ओके. कारण मग घेणाऱ्याला अकोचल्यासारखं होतं. ते व्हायला बरोबर आहे. नाही पाहिजे. बरोबर. पण तिथेच जर मी बेसनचा लाडू दिला असेल तर आणि हां. एखाद्या तुमच्या हातावर बेसनचा लाडू पडला तर? तुम्हाला वाटेल मी आत्ता ग्रहण करावा. करेक्ट. अशी भावना होईल असा प्रसाद दिला गेला पाहिजे. आता ह्याच्यात अजून एक मगाशी तुम्ही मुद्दा छेडला होता, पण तो गेला नाही पुढे-तिकडे. हां. आपण मंदिरात गेल्यावर पावती करतो. हा हं. खूप फेमस वर्ड आहे, की हो. मंदिरात गेल्यावर पावती केली का रे? हां. पावती केलं म्हणजे थोडक्यात दक्षिणा दिली का? दिली का? हा विषय असतो. हां. तर बऱ्याचदा लोकं मी अशी बघितलीत, की जे दक्षिणा देतात, पण पावती करून घेत नाहीत. हं. सो
खरंच त्यामागे काय भावना असायला पाहिजेत आणि शास्त्र आहे. असंच पाहिजे. याच्यामागे खरंच शास्त्र आहे. दानम एवं सत्पात्रे हं. आणि दान हे नेहमी गुप्त असावं. ओके. म्हणजे मी तुम्हाला मागे पण म्हणाली, तुम्हाला आठवत असेल तेव्हा, की दान देताना जेव्हा भाव येतो ना, मी हे स्वामींना देतोय. हां. आपली ऐपत आहे का हो? बरं. म्हणजे तुम्ही स्वामींना काय द्यावं? म्हणजे म्हणूच नाही मी. करेक्ट. पावती न फाडण्यामागे हे आहे. स्वामींना कळतंय कोणी दिलंय. हो. कशाला पावती फाडा? हां, तुम्ही काही संकल्प केलाय आणि संकल्प घेतलाय, की स्वामी हे असं, 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 असं आणि ती पावती फाडताय, तो भाग वेगळा आहे. ओके. पण अदरवाईज स्वामींना सांगा, "स्वामी हे तुमचे दिले." हो. तसं करणं जास्त अपेक्षित आहे आणि त्याचे रिझल्ट जास्त चांगले येतात. ओके, ओके. कारण आपण सगळं रिझल्टसाठीच करत असतो. बरोबर आहे. कारण संसारात आहोत ना, हां. त्याच्यामुळे तो भाग आहे. सो तसं आहे. आता बऱ्याच जणांच्या अशा कमेंट येतात, की आम्ही स्वामी सेवा करतोय. पण स्वामी सेवा जेव्हा सुरू केली ना, तेव्हाच घरात प्रॉब्लेम सुरू झाले किंवा अडचणी जास्त वाढायला लागल्यात. मग काय नक्की ह्या मागचं कारण आहे? म्हणजे स्वामी परीक्षा बघतायत, की काय त्यांच्या कर्मामुळे त्या गोष्टी घडतायत? बघा आता इथे इथे संबंध पत्रिकेचा, घराचा, वास्तूचा हा येतोच. पण तरी मी तुम्हाला सांगेल हं, सोपा उपाय म्हणून, की जेव्हा स्वामी सेवा किंवा कोणतीही तुम्ही सेवा सुरू करता आणि जेव्हा अशा अडचणी येतात, हं, तेव्हा नो डाउट स्वामी तर परीक्षा घेतातच. हं. पण त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला असणारी नकारात्मक शक्ती तुम्हाला हे प्रवृत्त करते, की तुम्ही हे करू नये. ओके. मग ते करू नये हे तुम्हाला ते कसं सांगणार? तर तुम्हाला अडचणी देणार, त्रास देणार आणि ओह! ते करत असताना, त्या अडचणी होत असताना, ते त्रास होत असताना जर तुम्ही स्वामी सेवा कंटिन्यू ठेवलीत, हं, अबाधित ठेवलीत, हं. तर मात्र तुम्ही परीक्षेत पास होता. ओके. आणि तुम्हाला सांगते अशा काही केसेसमध्ये मी पाहिलंय 6-6 महिने कोणतेही रिझल्ट आले नाहीत. पण 6 महिन्यानंतर हळू-हळू, हळू-हळू, हळू-हळू गाठी सुटायला लागल्या. ओके. त्याच्यामुळे हे जेव्हा होतं तेव्हा येस आपलं प्रारब्ध असतं, आपले भोग असतात. हं. काहीतरी आपल्याकडनं गतजन्मी किंवा या जन्मी काही चुका झालेल्या असतात. त्याच्यामुळे ही सगळी सेवा तिथे मार्गी लागते, तिथे कामी येते ओके, म्हणून रिझल्ट येत नाही. ओके, तुम्हाला ओके. सांगू का? श्री स्वामी समर्थ. आता मी हे एकदा हां. म्हणाले, बरोबर? आता मी हे एकदा म्हणाले, मी तुम्हाला सांगायला म्हणाली, बरोबर की हं, नाही? किंवा आपण पॉडकास्टमध्ये. हं. तरी पण या श्री स्वामी समर्थ दुसऱ्यांदा झालं की नाही? हां. या श्री स्वामी समर्थाचं माझ्या पुण्याच्या अकाउंटमध्ये जमा होत जातो ओके. आणि त्या अकाउंटमधनं जिथे-जिथे गरजेचं आहे, मला लागलं, थोडा खर्च झाला, मग पडलो, परत खर्च झाला, माझ्या मुलीचं लग्न केलं, खर्च झाला, हे झालं, ते झालं. तिकडे ते वापरला जातो. म्हणून ओके. मला रिझल्ट दिसताना दिसत नाहीये. हां, हां, हां. ह्याच्यावरून एक कथा सांगते तुम्हाला. हं. एक माधवाचार्य म्हणून एक कलियुगामध्ये फार मोठं व्यक्तिमत्व होऊन गेले. त्यांना कोणीतरी आता आपण जसं पॉडकास्टवर हं. बघतोय, आपण जर 6,00,000चा जपाचं दिलं, हां. तसंच कोणीतरी त्यांना सांगितलं, की हं. "तू 12 कोटी गायत्री मंत्राचा जर जप घेतलास, तर हां. तुला साक्षात गायत्री माता दर्शन देईल." ओके. आता 12 कोटी गायत्री मंत्र माधवाचार्य पुरुष, हां. त्यांनी ते म्हणाले, "ठीक आहे, मी करून बघतो." म्हणून त्यांनी करून बघितला. हं. 12 झाले, 13 कोटी झाले, 14 कोटी झाले, 15 कोटी झाले, 25 कोटी झाले. ओके. म्हणजे विचार करा त्यांनी कित्येक हं. वर्षानुवर्ष हे तप केलं असेल. पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनाही असं वाटलं, की मे बी माझं काहीतरी मागचं असेल. हं. पण 25 कोटी म्हणजे ऑलमोस्ट डबल पेक्षा डबल जास्त झाले. झाले. हो. दर्शन काय होईत नाही, मग त्यांनी सोडून दिलं. ओके. जाऊ दे नाही होतंय, काय. मग त्यांना एकदा स्वप्नात दृष्टांत झाला, हं. की "माधवा, का रे थांबवलास? तू परत सुरू कर." हं. आता स्वप्नात हे ऐकल्यावर किंवा स्वप्नावर दृष्टांत झाल्यावर ते म्हणाले, "काहीतरी असेल, मला एवढं आलंय, म्हणजे मी केल्याचं काहीतरी हं. पुण्य मी परत सुरू करतो." हं. परत सुरू केला त्यांनी आणि मग तेव्हा ती भाव, लय संपला होता त्यांचा ते सगळं. तर काही दिवसांनी, वर्षांनी त्यांना एक आवाज आला. हं. ज्या खोलीत ते जप करत होते, तिथून की "माधवा, बोल मी आलोय." तर नॉर्मल ह्याच्याप्रमाणे मी जप करतोय गायत्री मातेचा, गायत्री. आलोय. ते म्हणाले, "तुम्ही कोण?" तर "तुम्ही कोण? कुठून बोलताय? मला दिसत नाहीयेत. माझ्या समोर या." ते म्हणाले, "नाही येऊ शकत माधवा. तुझ्या गायत्री मंत्राच्या जपाने तुझ्या आजूबाजूला इतकं तेज झालंय, की तेज मला ते सहन होत नाहीये." ओह! ते म्हणाले, "तुम्ही कोण?" ते म्हणाले, "मी कालभैरव." माझ्या अंगावर काटा ओके. आहे मी सांगताना. ही मी वाचलेली कथा तुम्हाला सांगते.
आणि मी प्रत्येक कथेतून काही ना काही सूक्ष्म उचलते आणि हं, ही कथा पण याच्यासाठी सांगते, की प्रत्येकाने उचलावं. हं. आणि ते म्हणाले, माधवाचार्यांना म्हणजे इतकं पद आलं होतं, की ते म्हणाले, "तू कशाला आलायस? मी हं, तर तुझी साधना केली नव्हती." हं. तर म्हणाले, "नाही, तू माग, मी तुला द्यायला आलोय." ते ओके. म्हणाले, "मला तुझ्याकडनं काही नको. मी साधना केली, मला गायत्री मातेने दर्शन द्यावं. हं. तू नकोच मला, तू जा." तर ती दर्शन देत नाही, तर मग तुझा काय उपयोग? हे हं. असं बोललेत ते ओके. कालभैरवाला. मग ते कालभैरव म्हणाले, की "माधवा, तुझा जो जप केलास" ही आत्ता-आत्ताची घटना आहे हां, मी तुम्हाला म्हणजे 40-50 वर्षापूर्वीची घडलेली घटना ओके. सांगते. त्या लेखामध्ये असं होतं, की कालभैरव त्यांना म्हणाले, की "मला सांग, तुला दर्शन नाही दिलं, पण कधी विचार केलास का रे का?" मग अगेन माणूस ना. हां. मी एवढा 12 कोटी केल्यावर त्या दर्शन देतात. मी 25 केला. आता तर माझा 26-27 होत आलाय, तरी हं, दर्शन होत नाही आणि त्याच्यात तुम्ही आलात. हं, मग पुन्हा शेवटी ते पण देव आहेत. हं. "मी विचार केलास का रे असं का? तुझी मुलगी वयाची 30शी पार करून गेली होती. तिच्या पत्रिकेनुसार तिच्या पत्रिकेत हा योगच नव्हता, की तिचं लग्न होईल. आज तिचं लग्न होऊन तिला 2 मुलं आहेत आणि ती सुखी आहे की नाही संसाराने? ओके. मग तुझला बरं ही तुझी जप करत असताना तुझ्या इथे अतीव इच्छा होती की नाही ती? तू हे विसरलास, की तुझा जप होत असताना ती इच्छा तिकडे फलद्रूप होते. तर तुझा हा जप कुठेतरी कामी आला असेल ना? हं, हं. मी मगाशी तुम्हाला जे म्हटलं, की करेक्ट. श्री स्वामी समर्थ हे म्हटलेलं कुठेतरी जमा होतंय डिपॉझिट होतं. आणि ते डिपॉझिट कुठे वापरलं जाईल, हे समजायची बुद्धी आपली नाही. आणि मग कालभैरवांनी साक्षात त्यांना सांगितलं, की "एक काम कर, तुझं आता सगळं झालंय. आता तुझी जी काही इच्छा आहे, त्या इच्छेसाठी फक्त 1 करोड जप बाकी आहे आणि हेच सांगायला मी तुला आलोय." ओके. माझ्या अंगावर काटा आहे आता. ते म्हणाले, "ठीक आहे." आणि हे ऐकल्यावर मग माधवाचार्य पण हिरमुसले, की "अरे हं, हो रे, मी माझ्या आयुष्यातले" मग त्यांनी सगळी गणितं लावली. माझ्या बायकोचं आजारपण, माझ्या मुलीचं लग्न आणि हे सगळं किती छान झालं. बरं मी हं. कमवत काही नाही, फक्त जप करतोय. मग म्हणाले, "हो महाराज." आणि मग ते नतमस्तक झाले. नमस्कार केला त्यांनी, की "तुम्ही आलात. माझं माझं गतजन्मीचं हं, पुण्य हं. फळलंय, की मला तुमचंही दर्शन झालं." आणि त्याच्या अगोदर अभिमान होता ना, मी एवढं करून आली करेक्ट, नाही ते. करेक्ट. मग त्यांची शरणागती झाली आणि म्हणाले, "माधवा फक्त 1 करोड जप कर." आणि त्यांनी तो 1 करोड जप केला आणि खरंच त्यांना गायत्री मातेने दर्शन दिलंय साक्षात या कलियुगात. या ओके. 40-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हो. मग विचार करा, आपण काय करतोय? आपण खरंच किती जप करतोय? बरं आपण जप करतोय, तर त्याच्याबरोबर आपण पाप ऑलरेडी दिवसभरात किती करतोय? किती हं, हं, खोटं हं. बोलतो? किती फसवतो? म्हणजे आय मीन प्रत्येक छोट्या-छोट्या करेक्ट, गोष्टीशी करेक्ट. रिलेटेड आहे. आपल्याला माहिती नाही, की अनावधानाने का होईना, पण आपल्याकडनं कुठलं तरी हं. पापकर्म होतंय. तर हा जो जप असतो किंवा आपण जी सेवा करतो, ती तुमची कुठे ना कुठे रुजू होत असते. पण ती कुठे वापरायची, कुठल्या गोष्टीसाठी द्यायची, हे फक्त स्वामींना माहिती आहे. त्याच्यात आपण जाणे नाही. ओके. आणि अशा प्रकारे, अशा भावनेने जर जप किंवा तुम्ही हं. पूजा तुमचं सुरू केलंत, तुमचा हात कोणी धरू शकणार नाही. एवढं मी ओके. नक्की सांगेल. म्हणजे मी हा हा किस्सा तुम्हाला मुद्दाम सांगितला, की फार लोकं म्हणतात, "मी एवढं देवदेव करतो, मी एवढं काहीच होत नाही. जप-जप करतो, एवढं हे करतो तरी" अरे पण गतजन्मीचं तुला माहीत नाही ना अकाउंट. हां, सेटल तर व्हायला पाहिजे. बरोबर. ते सेटल झालं की मग लाभ येतात. मग जर इनफॅक्ट असा भाव आला ना, की मी एवढं करतोय तरी मला त्रास होतोय, अजून जास्त वाढवायचं. ओके, मग ते लवकर हील होईल ओके, आणि ओके. मग तुम्हाला ती अनुभूती हळू येतात. मग आता हे सगळं करत असताना पुन्हा तुम्ही वास्तूमध्ये तुमचं कर्म 30% मध्ये तुम्ही वास्तू चांगली करून घेतली. तुम्ही कुंडलीचे पण उपाय केले आणि तुम्ही हे जपही करताय. तर ती तुम्हाला अनुभूती लवकर येऊ शकते. ओह! लवकर येईल आणि त्याच्यात कर्मप्रधान. कलियुगामध्ये कर्माला पहिलं मान्यता आहे. तुम्ही तुमचं कर्म करताना इतरांचं नुकसान होणार नाही अशा कृतीने जर कर्म केलं, तर स्वामी तुम्हाला पहिला साथ देतात. हा माझा अनुभव आहे. ओके. वाह! येस. वाह! म्हणजे मला आता काय बोलावं हे नाही कळत आहे. पण अ, एकंदर स्वामी सेवा कशी केली पाहिजे या संदर्भात सगळ्याच गोष्टी उदाहरणासहित तुम्ही सांगितल्यात. आणि मला वाटतं प्रेक्षकांनाही ज्यांनी आत्तापर्यंत पॉडकास्ट पाहिलाय, त्यांना 100% कळालंय, की स्वामी सेवा करताना भाव किती महत्त्वाचा आहे. कारण जर भाव नसेल, तर तुमची सगळी सेवा शून्य. शून्य, विफल आहे.
सो जसं आता मॅडमनी सांगितले त्या भावाने जर तुम्ही सेवा केली, तर ती 100% स्वामींपर्यंत पोहोचेल. आता आपण खूप वेळ झाला गप्पा नाही करत आहे, पण तुमचे अनुभव आपण ऐकत होतो. प्रेक्षकांनी अनुभव ऐकलेत. तर आपण परत एकदा भेटणारच आहोत अजून अनुभव ऐकण्यासाठी. आता बराच नक्कीच. वेळ झालाय. तूर्तास आपण रजा घेऊयात. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुम्ही इथे बोलावलंत. स्वामींनी हे करून घेतलं त्याबद्दल स्वामींचे धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयात. रामकृष्ण.